माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम जानकी स्मरण जय जय राम। यञ्चाकृपिणी मुखी नामयिते शब्दे ज्ञाञ्चा समाधानटिकटे या ब्रह्मचैतन्यदयानिधिते साष्टाङ्गमे वन्दे एकाग्रचित्ते। गुरुनाथ महाराज की रागे हो नित्यागुने स्वसुखदे सुमुहूर्त साधुनिया आत्माराम प्रसन्न घेति करुणे नासास्य बोधावयाम करिते जागृत राष्ट्र व्यक्ति सकळा कल्याण साधावया या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंद्या। श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की। माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन सकल ऋषि मुनि भजति दयासी सकल ऋषि मुनि भजति दयासी तेचे एक सुख धाम माधा तेचे एक सुख धाम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम माधा बन्धविमोचन राम। आपण तसं खूप वर्ष म्हणतोय, माझ्या आठवणीत तरी 20 वर्ष तरी नक्की म्हणतो। त्याचा विचार करण्याची गरज काय आणि आज आपल्याला त्याचा संबंध काय, आपल्या आजच्या जीवनाशी संबंध काय, साधनेशी संबंध काय, ते विनास्वामींना का म्हणावं असं वाटलं। ते त्यांनी गुरुकृपेनं काय जाणलं नक्की घेतलं। त्यांना नुसत्या
एका रामाच्या मूर्तीचं किंवा आपण जी देवळं पाहतो, जी मूर्ती पाहतो, तर त्याचंच तेवढं त्यांना त्या अर्थाने महत्त्व वाटलं का आणखीन काही आहे. म्हणून त्यांनी उल्लेख करताना सुद्धा बंध विमोचन राम असं म्हटलं. तर मला लावण्य दिसलं, पराक्रम दिसला असं नाही म्हटलं. बंध विमोचनाचे फक्त उल्लेख केला. त्याचा अर्थ अजून काहीतरी त्याच्यात नक्की असलं पाहिजे, किंवा त्यांनी जे निवडलेलं आहे ते आपल्याला घेण्यासारखं असलं पाहिजे. नाहीतर हे जे शेवट आहे, शरण वेणा आत्मा रामा, शरण वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण वेणा आत्मा रामा, शरण वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण वेणा आत्मा रामा, शरण वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण वेणा आत्मा रामा, शरण वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, पावली पूर्ण विराम. जो राम तिला सापडला, जो तिला गुरुनी ओळख करून द्यायची दिली, त्यामुळं तो राम की जो बंध विमोचन आहे. म्हणून मी या अवस्थेला येऊन पोचले की शरण वेणा आत्मा रामा. बाहेर जाण्याचा मार्ग दाखवायचा, पण आत येऊन त्याला अंतर्यामी नेऊन सोडायचं आणि शांत करायचं, हे गुरुचं काम असतं. बाहेर नेणं हे तर कामच आहे. बाहेर जगात माणसाला व्यवहाराच्यासाठी जावं लागतंच, त्यातच त्याला ते काय करून देतात नक्की, म्हणून स्वामींचा उल्लेख केला एवढ्यासाठी. व्यवहारासाठी जावं लागेल, कामासाठी जावं लागेल, जाता जाता त्याला जरा देवळात जाऊन ये म्हटल्यासारखं आहे. जातोच आहेस, मंडईला जातो आहे, कामाला जातो आहे, असंख्य गोष्टीनं जर जातच असेल तर त्याने येता येता निदान रामाला जाऊन यावं. अशा पद्धतीने त्याला नेऊन आणला. कधीतरी त्याला त्याची गोडी लागली, काय आहे हे बघावं असं वाटलं, मग ते काय आहे हे सांगितलं. म्हणून सद्गुरु कृपया ओळखला जो, सद्गुरु कृपया ओळखला जो, कौस
कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया, त्यांच्या कृपेमुळे मी जी नुसतीच देवाला जात होते, थोडी सवय लागली, तर तिथं जाऊन जाऊन ओळखायला लागला. हा जो कौसल्येचा राम म्हणून जो उभा केलेला असतो तिथे देवळामध्ये मूर्ती असते, त्याला ओळखायचं काही कारण नाही खरं म्हणजे. रामाचं देवळ जे बाहेर लिहिलेलं असतं, बोर्ड आहे तिथे लिहिलेलं आहे, ती मूर्ती रामाची म्हणून प्रचलित आहे, मग आपल्याला ओळख काय पडली, सांगायचं कारण काय पडलं, तर ते गुरुकडून कळतं. सद्गुरु कृपया ओळखेला. एखाद्या माणसाची आपण परिचित आहोत, पण मी परिचित आहे, मी त्यांना ओळखतो, मी त्यांना चांगलं ओळखतो. क्रमाने आपली ओळख बदलत जाते. समोर आहे तेच आहे, पण ओळख बदलत जाते. आणि म्हणून शरणही वेणा आत्मा रामा. जो कोणी राम असेल, तुम्हाला हा समोर दिसला, तो त्यांच्या ह्या अशा नुसत्याच सांगण्याने कळत गेला, पण नंतर लक्षात आलं की ही ती सांगण्याची दाखवण्याची गोष्ट नाही आहे, ही ओळखण्याची गोष्ट आहे. तर त्याच्या ठिकाणी काय आहे असं की ज्याच्यामुळे मला ते ओळख. आपली मूळ मुद्दा याचा आहे की कायम कसल्याही परिस्थितीत कोणालाही 3 दुःख अनिवार्य आहे. अगदी साधं म्हटलं, शारीरिक दुःख अनिवार्य आहे. कितीही मनुष्य म्हणला की बाबा माझं सगळं व्यवस्थित आहे, मी जे अनेक लोक तब्येत सांभाळून असतात आपल्याला माहिती, विशेषतः ते तब्येत सांभाळून राहतात, त्यामुळे बाकीच्यांना आजार असतात हे तरी नक्की. ते आपल्याला अनुभवायला येणारी गोष्ट आहे की ते तब्येत सांभाळून राहतात आणि बाकीच्यांना मात्र त्यांच्या तब्येती बिघडतात. हरकत नाही, पण जे कोणी तब्येत सांभाळून राहतात ते तब्येत नुसती सांभाळून आणि शारीरिकदृष्ट्या मला कुठलंही दुःख नाही असं म्हणेपर्यंत एक शिंका येते की आले की तिथून सुरुवात झाली, अरे बापरे काहीतरी हवामानात बदल झाला असेल, असं अमुक झालं असेल, असं खरं व्हायला नको, माझं तसं होत नाही कधी. ते सगळं खरं असलं तरी आत्ता झाली सर्दी, एवढी गोष्ट खरी झाली तर झाली. तशा तऱ्हेनं शारीरिक दुःख माणसाला घेतले टळत नाहीत. साधं माणसाला उठल्यावर एका दिवशी म्हणजे काय माणूस म्हणतो एवढा, म्हणजे तसा शौर्याच आहे माणूस खरं म्हणजे. किती गोष्टी गाजवल्यात, आता कुठले ग्रहगोल राहिलेत आता शोधायची वेळ आली, तर इथपर्यंत त्याची जर एवढी शौर्य आहे, पण त्याला साधं उठला आणि जर पोटात दुखायला लागलं, सहन होत नाही, तो म्हणतो कुटकुटतो आहे, काहीतरी होत आहे, असंही आहे. आणि आटोक्यात आलं ठीक, मी तो बाकीच्यांना कामाला लावतोच, स्वतः कामाला लागतोच, पण बाकीच्यांना लावतो. साधी एक दाढदुखी माणसाला झाली तर म्हणतो बाकी सगळे आजार बरे, पण एवढी दाढदुखी नको. वास्तविक आता काय ते दाढ, ती केवढी, ती दुखणार, ती काय, पण नाही चालणार. म्हणजे अर्थात हे नेहमीच त्याच्यापेक्षा दुसरा आजार चांगला वाटतो. जसं आपल्या मलापेक्षा दुसरे म्हणून हुशार आहे, ते असं आहे, त्याच्याकडे बघून असं वाटतं. कमी पडत नाही. हे सगळं तुलनेत राहतं. त्यामुळे ज्या वेळेला दाढदुखी आहे त्यावेळेला कानदुखी बरी असते. कान दुखत असलं तर म्हणतो काय सणसण नुसतं कानाला हात धरून बसलेला असतो, काही करवत नाही. वास्तविक तेवढ्या गोष्टी आहेत तसा विचार केला तर, पण चुकत नाही दुःख, ही गोष्ट खरी. एकदम उठून टाच दुखायला लागते. काय दुखायला लागेल काय सांगतात, माणसाचं एवढंच शरीर आहे पण त्याला उद्योग लावतो. पाठ दुखतोय, काही करता येत नाही. आणि पाठीच्या बाबतीत तर माणसाला काहीच करता येत नाही. पाठी जे गेलं त्याला तर काहीच करता येत नाही. त्यामुळे त्या बाबतीत तो अपरिहार्यपणे दुःखीच आहे. पाठ दुखली तर माणसाला, म्हणून म्हटलं कितीही शूरवीर पुरुष झाला तरीसुद्धा पाठीला खाजलं तर त्याच्या हातात काही नाही. म्हणतो असं होतंय तसं होतंय, हा नुसताच हालत राहतो पण करता काही येत नाही. म्हणजे एवढ्या शौर्याने तो समोरच्या माणसाला परास्त करेल, पण पाठ दुखी पाठीला खाजलं काहीतरी तर त्याला चावलं काहीतरी तर त्याचा हात पुसण्याची व्यवस्था ठेवली नाही परमेश्वराने. म्हणजे शेवटी त्यालासुद्धा ते यंत्र मिळतं, काहीतरी आणतात ते, एवढ्या वेळेत ते प्रदर्शन वगैरे भरतात. आणि मग आपल्या शहरात पहिल्यांदाच 1 बार आहे वगैरे
चुकू नका, चुकू नका, चुकू नका. तशात ते मग काहीतरी आनंद करा. ही माणसाची साध्या पाठीची अवस्था, म्हणजे त्याच्या कर्तृत्वाची अवस्था जर त्याला समजून घ्यायची असेल तर एवढ्याच सुद्धा बास होते मला. आता एखाद्याला वाटतं नाही मी हे केलं, हे केलं, तसं केलं, तसं केलं, ह्याव केलं, त्याव केलं, एवढं कर फक्त बस, की बाकीचं जमेल नाही जमत. त्यामुळं ते टळत नाही. मानसिक दुःख त्याच्यापेक्षा टळत नाही. काही हो, त्याला कसाही ठेवा, तो त्याच्या वाट्याला काहीतरी कोणीतरी वाटेवरचं सुद्धा कोणीतरी येऊन काहीतरी अपमान करून जातं, काहीतरी त्रास होतो, तो टळत नाही. माणसांना सांभाळा, कितीही कोणालाही काही म्हणा, काय ते काही करा, पण काहीतरी राहतं, अपेक्षा वाटत राहते. पूर्ण झाली तर दुसरी निर्माण होते. एक आशा म्हणून म्हटलं ना, भरलेलं आहे सतत, तर ते आशेने भरलेलं असतं, अपेक्षाने भरलेलं असतं. त्रास होऊ नये यांनी भरलेलं असतं. मला कोणापासून त्रास नसावा, माझ्यापासून कोणाला त्रास नसावा असं किती लोकांना वाटत असेल. माझ्यापासून कोणालाही काही त्रास नसावा. महाराज खरं म्हणलेले बरोबर काय, की मला जगाच्या सुखार्थ ठेवले आहे या भावनेने जो राहील तो स्वतःच सुखी राहील, बाकीचे तर राहतीलच. मला जगाच्या सुखासाठी ठेवलेलं आहे. आता हे म्हटलं तर म्हणायला काय, वाचायला काय थोडी सोपंच आहे. मला जगाच्या सुखासाठी ठेवले. कुटुंबात समजा असं म्हणायचं ठरवलं तर मला वाटतं लगेचच संध्याकाळीच तुम्हाला काय पार्टी हवं असेल तर तिथलं जगाच्या सुखार्थ ठेवलं आहे म्हणजे तर तो स्वतःच्या सुखाच्या चिंतेत एवढा आहे आणि ते काय पूर्ण होण्याची शक्यता नाही. महाराज जसं म्हणले तसं 5 जणांचा प्रपंच आहे. सुख नावाची वस्तू एकच आहे, वाटून घेतली तर एक पंचमांशच मिळायची त्याच्या वाट्याला. आणि माणसं कमी असली म्हणजे 50% वाढून ते दुःख म्हणजे सुख आपल्याला जास्त मिळतं वगैरे अशी काही ते गणिताने मिळत नाही. 2 माणसंसुद्धा 50-50% दुःख निर्माण करू शकतात एकमेकांना. सुखाचं गोष्टी सोडा, 2 माणसं असली तरीसुद्धा ती दोघांना पुरून उरतील एवढं दुःख निर्माण करू शकतात. म्हणून तर पुढचे सगळे कार्यक्रम होतात त्याच्यामुळे. तर ते जे सगळे आहेत ते त्यामुळे होतात. वास्तविक दोघांना ते काय ह्यावं जमून, म्हणजे आता जमून याला माणसंसुद्धा नाहीत. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब होतं, ती काय 10-12 मुलं, ते 4-4 हे भाऊ, ते अमुक तमुक, कोणाला तरी दुःख देत असणारच. एक वेळ गृहीत धरता येत होता. आज तशी परिस्थिती नाही एवढी. ती 2च आहेत, ते 3च आहेत, पण ते जमत नाही गणित काय ते सुखाचं. मानसिक दुःख माणसाला कोणतरी काहीतरी, म्हणजे कुठेही गेला, समजा फंक्शनला गेला, काय गेला, लग्नाला गेला, अमक्याला गेला, कशाला गेला, कुणी लक्षच दिलं नाही माझ्याकडे. आता तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी का लग्न ठेवलं मी? खरं सांगा, साधा विचार करा. किंवा तुम्ही अगदी स्टेजवर तिथे अपेक्षित नाही आहे का तुमच्यावर फोकस टाकणार नाही आहे. तिथे लग्न त्यांचे चालले दोघांचे, त्याच्यात आपल्याला बोलावले नशीब समजायचं. त्यात मेनू काय आहे बघा, वाटलं तर आधी जाऊन म्हणजे थांबा वगैरे किती वेळ काय ते ठरवता येईल. बरं तरीसुद्धा असं वाटतं आमच्याकडे कोणी लक्षच दिलं. लक्ष दिलं नसेल तर कदाचित एक आपल्याकडे काही लक्ष देण्यासारखं नसेलही कदाचित. आपण जे काय घालून गेलो ते बघितल्यावरच त्यांना लक्ष देऊ नये असं वाटलं असेल, काय आता सांगता येईल. पण तरीसुद्धा माणसं आमच्याकडे कोणी लक्ष देईल, म्हणजे आज जे कुठे मानाची अपेक्षा आहे म्हणून म्हणणे ना, लोकेशणा वगैरे जे सगळं आहे ते सगळं त्यात येतं. पुरुषाने सगळं सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यात ते आलं. तर तो गेला. आता लक्ष दिलं नाही म्हणजे काय केलं नाही बाबा, त्यांना या 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 करून खुर्चीत बसवलं. म्हणजे माणसाला समजा असं केलं केलं तर किती बरं वाटतं माणसाला. लग्न हे असं विसरून जातो तो पुढं. शेजारी आपल्यापेक्षा कोणीतरी बसलं आहे किंवा आजूला कोणीतरी आहे, त्यांना पण तशीच खुर्ची दिली आहे, तसाच मान दिला आहे, असं पण ते विसरून जातो. त्या क्षणी असं वाटतं बस हा ते आता लक्ष काय, ते लक्ष देऊन ते खुर्चीत बसतात. तर काय घरी खुर्ची नाही आहे का बसायला, त्याला जागा नाही आहे का, काय नाही. पण तसं नाही, ते त्या क्षणी असं वाटतं नाही कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही कोणी. आणि असं करायचं होतं तर आम्हाला बोलवलंच कशाला. आता काय, आता तिथे 100 माणसं एका वेळेला येत असतात, एका वेळेला काय तर आपल्याला इतकी का तोंडणं, इतकी का हातात त्या माणसाला यजमान झालं म्हणून काय झालं. शेवटी किती लोकांना ते एका वेळेला अटेंड करणार, काहीतरी होणार, थोडीशी गर्दी होणार, ती बाजूला जाऊन बसणार, ते आपण जागा हुडकणार, काय ते करणार. पण तरीसुद्धा माणसाच्या मनातून जात नाही. त्यावेळेला ते दारात थांबणे नव्हते. म्हणजे दारात थांबले म्हणजे काय जास्त मान होतो किंवा आपली काय जास्त खुळक होती काय असं, त्यामुळे काय होतं खरं म्हणजे. पण काय नाही, मानसिक काय की लक्ष दिले नाही. आता लक्ष वेधून घेणारे लोक असतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण सर्वसामान्य माणसाचं जे असतं ते त्याला ते वाटतं असं की नाही लक्ष दिलं, अपमान आहे किंवा देण्याघेण्यात आहे, ते बघितलं त्यांचं काय दिलं, यांचं काय दिलं, लक्ष आहे तुमचं हे सांगणारा तिसरा असतो. मग त्याला काहीच दिलेलं नसतं.
त्याचं कामच हे आहे. तो काय हेच देत असतो लोकांना. ते म्हणजे त्यात दुजाभाव झाला. असं वाटतं की कसं मी मोठी वेळ व तुम्ही मोठी वेळ, बरोबर आहे. म्हणजे काय साठी त्या प्रमाणात मोठी असते काय काय त्या प्रमाणात, पण ती तशी असायला पाहिजे. म्हणजे काहीतरी फरक असला पाहिजे. कशाला फरक पाहिजे? काही फरक केला नाही, चांगली गोष्ट आहे. दोन्ही बहिणीनं समान वागणूक दिली आहे, सगळं चांगलं केलं आहे. आणि सर्वाभोवती भगवंताचा सर्वत्र समभाव पाहायला वगैरे असलं काही त्यावेळेस डोक्यात येत नाही. बघितलं ना, बघितलं. हे अगदी डोक्यात काय न कळत येते ते कोणा ठोक, पण माणसाला त्याचा तो दुजाभाव तो नाही चालत. अप्रतिष्ठा झाली चालत नाही. निंदा ऐकली चालत नाही. निंदा मोठकी ऐके आपल्याकडेच सगळं सांगूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. कपाळा धरून या ठाके, ते काय वारेने काय ते आपल्याला कल्पना आहे सगळी. मी काय परत सगळं सांगायला पाहिजे असं नाही, पण शेवटी काय आहे ते लक्षात ठेवायची खलू जायचा, तेवढं आपल्याला आठवत असेल. ते निंदा म्हणतो की ऐके डोके धरून या ठाके. कोणीतरी केलेली निंदा ऐकली की डोके धरून या ठाके. त्या काळात म्हणजे हे 700-800 वर्षापूर्वी माऊलींच्या काळात सुद्धा उदाहरण देताना हे दिलं. थेंबे विरे वारेने शोखे. हे जरा स्तुती त्याच्या शब्द पडले की विरघळून जातो. काय असते बघा. पण असं स्तुतीचा शिडकावा करायला काय आपल्याला, आपण काय आहोत म्हणून त्यांनी ते करावं असं. पण स्तुती ते थेंबे विरे विरघळतो. वारेने शोखे. जरा कोणीतरी रागे भरलं, काहीतरी असं मन झाला, काहीतरी समजा त्रास झाला, लक्ष दिलं नाही, मान दिलं नाही की वारेने शोखे चिखलो जैसा. तेव्हा इतकं त्यांना त्यावेळेला त्याचं आकलन आहे. हे सगळं कशासाठी शिकायचं की ह्याच्यातच आपलं जीवन चाललेलं आहे म्हणून शिकायचं. हे सगळं असंच आहे आणि ह्याच्यापेक्षा फार मोठं वेगळं घडण्यासारखं काही नाही. हे मित्रांच्यात होऊ शकतं, मैत्रिणींच्यात होऊ शकतं, मोठ्या लहानांच्यात होऊ शकतं, मोठ्या मोठ्यांच्यात होऊ शकतं, खूप मोठ्या मोठ्यांच्यात होऊ शकतं. म्हणून तर ते केवढं तरी त्याच्यावरनं रामायण महाभारत होतात. तर ते सगळं जे होतं ते त्यामुळं होतं. मग ते आपण बघतो बाहेरसुद्धा आता व्यवहारामध्ये मोठी माणसं आहेत, ते त्यांनी समजून घ्यावं. पण मोठी माणसं म्हणून समजून घेतील असं नाही, कारण मोठे पण त्याच्यावर कुठं अवलंबून असतं. मनात काय आहे त्याच्यावर मोठे पण अवलंबून आहे. तर मनात काहीच नाही तो मोठा आहे. तर त्या अर्थाने मनात काहीतरी असलं, खरंच सांगायचं तर आता शारीरिक दुःख आहे. अगदी साधा आपण विचार करू की काय समजा पोट दुखलं, दात दुखलं, टाच दुखली, काहीतरी झालं, माझे म्हणलं तसं, ते उगाच होईल का असं माणसाचा विचार मनात येत नाही. असं कसं झालं असा विचारतो. आता असं कसं झालं तर काय सांगणार आता या क्षणी. काय ते कात दुखतोय, काय ते दात दुखतोय, काय ते गाड दुखतीये तर आत्ता या क्षणी सहन केलं पाहिजे. नसेल तर आपल्याला कोण ॲप्रोचेबल, कोण जवळपास असेल तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. काय ते देतील ते औषध, काय इंजेक्शन, काय ते घेतलं पाहिजे. वेदनेचा विसर पडला पाहिजे. हे खरं आहे, पण या क्षणी दुखते आहे, या क्षणी जाण्याची सोय नाही, तर ते सहन करणं. मला सांगा, उगाच ती दुखायला लागली, उगाच दात दुखायला, असं कसं होईल? कारण भावाशिवाय तर काही होत नाही. पोट दुखायला लागलं, बरोबर आहे, पोट दुखते म्हणून काय आपोआप आपलं पोटाला वाटलं चला आपण थोडं दुखूया वगैरे असं काही नाही. आपल्यासारखं आहे का ते व्यवस्थित निसर्ग नियमाप्रमाणे चालणार आहे. ते व्यवस्थित नियमाप्रमाणे चालतात. त्यामुळे त्याचा काहीतरी म्हणजे खरं सांगायचं तर हे जे आता आजार आहे तो उदाहरणार्थ, मी आजाराकडे व्याख्या म्हणून असं बघतो की निसर्गाचे नियम न पाळल्याची ती एक सौम्य शिक्षा आहे. आता त्यावेळेला ती सौम्य वाटत नाही आपल्याला, हे बरोबर आहे, पण तरीसुद्धा निसर्गाचे नियम न पाळल्याबद्दल दिलेली ती एक सौम्य शिक्षा आहे. ते सुद्धा शरीर द्यायला जात नाही, त्याला निसर्ग चालवतो आणि त्यानुसार त्याचे नियम पाळले नाहीत म्हणून काहीतरी झालेलं असतं. पोटात दुखतं आहे म्हणजे काही लोकांच्या पोटात दुखतं ते वेगळं, काही लोकांचं काही घर बंगला गाडी बिडी बघून ते वेगळं दुखतं, ते मानसिक दुःख आहे, ते तिकडे ते वेगळं. पण हे जे आहे हे साधं पोटात दुखलं तरीसुद्धा ते निसर्गाच्या नियमाचे काहीतरी उल्लंघन झालेलं आहे. मी काहीच केलं नाही, महाराज जसं म्हणणे ना त्याला, म्हणजे माझं पोट बिघडलं, काही नाही. म्हणजे काय खाण्यात आलं तुमच्या काल? काही नाही, ताकभात जेवलो काल, आणि तेवढ्यावर एवढं पोट दुखावं असं काही नाही. काल नाही, परवा दिवशी 13व्या दिवशी काय खाल्लं ते सांगा, असं महाराज म्हणले. ते उगाच नाही होणार. हां, कालच्या ते ताकभातांना ह्यानं काय होणार आहे? काय नाही होणार. पण त्याच्या आदल्या दिवशी काय केलं होतं, रात्री काय उलटसुलट खाल्लं होतं ते नाही सांगत. तर तसं ती सौम्य शिक्षा आहे. निसर्गाचा नियम ओलांडलेला आहे. एकदम गार गरम काहीतरी केलं आहे,
फार आवडलं म्हणून लक्ष राहिलं नाही वगैरे वगैरे असं काहीतरी झालं आहे म्हणून आता ते झालं आहे. आता ते झालं आहे तर नियम मोडल्याचे तर दंड आहे तो, तर तेवढा तो आपल्याला दिल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडणार नाही. मग तेवढं आपण शांत राहिलं तर हे होण्यासारख्या निसर्गाचे नियम पाळले जात नाहीत तेव्हाच कुठेतरी बिघाड असतो. तर ते काय पाळले गेले नसतील तर ते आता एक तर सोसावं आणि पुन्हा ते न मोडण्यासाठी प्रयत्न करावा. हे केलं की आपण दुःखाची निवृत्ती आहे शक्य. पण हे असं सारखं सावधान पाहिजे माणसाला. एक काय माणसाला कान डोळे नाका एवढंच आहे का काही सबंध शरीर सांभाळायचं, त्याचे त्रास दुखते, त्याचं काय ते पाय दुखतो, पाय वळतो, ठीक आहे, याचाच अर्थ त्यांनी त्या प्रमाणात जशा पद्धतीनं अन्न खायला पाहिजे होतं तसं खाल्लेलं नसलं पाहिजे. नाहीतर निसर्गाकडून काही अडचण नाही आहे, त्याची यंत्रणा व्यवस्थित चालू आहे आणि म्हणून आपलं व्यवस्थित चालू आहे खरं सांगायचं तर त्यामुळे याच्यातले शारीरिक दुःख असो मानसिक दुःख असतो माणसाला हे आहे. आणि तिसरं दुःख टळत नाही ते म्हणजे प्रापंचिक दुःख टळत नाही, शारीरिक दुःख टळत नाही, मानसिक दुःख टळत नाही, प्रापंचिक दुःख टळत नाही. वाट्याला यावं ते माणूस येत नाही. पुढचं काय सांगत नाही. नको असलेलं माणूस वाट्याला येतं. मग आता काय करावं. आता आपल्याकडे ही विद्या पाहिजे की बाबा जे वाट्याला आलेले आहे तेच माणूस आपल्याला हवं आहे. अशी कठीण आहे. ते म्हणाल नाही असं नाही जमणार, असं कसं जमेल. तर तसं ते आहे, पण त्याच्यापेक्षा काही दुसरा मार्ग आहे त्याला. म्हणजे आता समजा ते तसं आलं असेल तर ते असं वाटून ते बदलता येत नाही आणि बदलण्याचे प्रयत्न काही यशस्वी होत नाहीत. आताही सांगतो बरं, कोणाला बदलणार. महाराज असं म्हणले एक लग्न केलं की त्याच्याबरोबर एक सासू, एक त्याच्याबरोबर ती वेगळी काही सासू म्हणून काही असं वेगळं निर्माण होत नाही. नवऱ्याशी संबंध जोडले की त्याची आई, ती आजी, वडील, ते सगळं म्हणजे सासू सासरे, आजी सासू आजी सासरे, पणजे तिचा असू शकते तर पणजे सासू पणजे काय जे असेल ते, हे सगळी नाती एकदम त्याचा दीर नात्याला आला, नात्याला आली, सगळं काय ते नात्याला आलं आपोआप. एका नात्याबरोबर सगळं आलं. तसं जगाशी एकदा नातं आलं की माणसं आली. एक त्या पतीशी नातं जोडल्याबरोबर जशी ही 5-6 नाती एकत्र आली तसं एकदा जगाशी नातं जोडल्याबरोबर सगळी आली. तर काही नाही, शेजारी काय मला पसंत नाही म्हणून उठून जाणार आहे का सोडून, आपल्याला घर देऊन जाणार आहे का, फुकट देऊन जाणार आहे का, विकतसुद्धा देऊन जाणार नाही. तो म्हणणार मी इथंच राहणार, तुला काय करायचं ते. होय बाबा, आता त्याला काय पर्याय नाही, एकदा आलो आहे जगामध्ये म्हटल्यानंतर हे सगळं जोडलं गेलेलं आहे. तर ते जसं जोडलं तर हे ते असतं. आणखी प्रापंचिक म्हटलं तसं ही प्रापंचिक जी दुःख आहेत ती टळत. दारिद्र्य कोणाच्या वाटायला येतं, काही होऊ शकतं यातलं. ते कशाच्या प्रकाराने दुःख होईल हे सांगता येत नाही. मूल नसतं पण निर्माण होतं ते खोडकर होतं, व्यंग होतं, खोडकरच होतं, अमुकच होतं. त्रास असतो माणसाला एवढं खरं प्रपंचाचा. म्हणजे हा त्याचा स्वतःचा नाही आहे, बाजूच्या बाजूबाजूनी जे काय निर्माण झालेले आहेत त्या जगाचा त्रास. हे सगळं सोडवण्याचे प्रयत्न आहेत खरं सांगायचं तर. ही सगळी शास्त्र हे दुःखाचा प्रश्न सोडवायलाच बसलेले आहेत खरं. आपल्याकडे ह्या ते भग्ग असू देत, सत्पुरुष असू देत, तिकडे ग्रंथ असू देत, हे सगळं हे ह्या दुःखाकडे बघण्याचा आणि जिथं ते सुसह्य होईल ते सुसह्य कसं करावं हे शिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. दुःखनिवृत्ती हा माणसाच्या दृष्टीनं आपल्याला काय वाटतं की सुख आणं, दुःख जाईल. पण सुख आणण्यात दुःख दुसरं असंच त्याच्याबरोबर. वस्तू आणण्याबरोबर ती बिघडणार हे आहे, तसं आहे. ते काहीही आणायला गेलं तरी ह्याच्यातलं काही होत नाही. आता आपल्याला बदलायचं असेल तर याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलतील. आपल्याला कशात सुख आहे हे कळेल, ते त्या वस्तूत नाही आहे कळेल, ते माणसात नाही आहे कळेल. असं कळत राहील तर मनुष्य हळूहळू त्या दुःखाच्या जे पाश आहेत त्याच्यामागे निदान हे 3 ठेवलेले आहेत. आता तो मनुष्य प्रपंच काय आहे, तो जन्माला आला तो कुठे जन्माला आला, इथे त्याच्यावर किती दुःख होणार हे ठरलेलं आहे. 11 स्थळे समजा ते आईवडील वाट्याला आले, त्याच्या आपल्यातलं कोण नाही पण 11 स्थळे कोणी समजा आईवडील वाट्याला आले, जन्माला आले की त्याला नुसतं पिडतायत अभ्यासावरनं, ते ह्याच्यावरनं, ते प्रगतीवरनं, ते प्रगती पुस्तक त्याच्यावरून सगळं पुस्तकावरनं. म्हणजे सारखं त्याला तू असंच कर तसंच कर, एवढंच झालं पाहिजे, तुला असं कसं होत नाही, तुला सगळे अनुकूलता आहे, तुला लाईट देतो, तुला पाणी देतो. ते काय हे आहे का नगरपालिका आहे का, उगाच काय म्हणणं झालं. लाईट देऊन पाणी देऊन जर अभ्यास होत असताना जर त्याचे 90चे 95-99 होत असते तर झालं सगळं. तसं होत नाही. म्हणजे हे कळत नाही माणसाला. ही सगळ्या बाजूने अशा तऱ्हेनं ते त्याला लाईट आणि पाणी तिकडून आणून देऊन आणि ते देऊन त्याचे 99.2 वगैरे असं नाही होत.
याचे सोडवण्याचे मार्ग वेगळे असले पाहिजेत, किंवा माझा तो दुःखाचा विषय झाला ही गोष्ट चुकीची असली पाहिजे. माझे ते 99-2मध्ये त्याचं काही चढकलेलं नाही बरं का. त्याला जरा आत्ता म्हणा, तू जरा चक्कर बनवतोस, दुसऱ्या मिनटाला 99 96 काही नाही ते बोलत जातं. कारण त्याला त्याची आतून खरं गरज असते. त्यावेळेला हे धोटून बसवले म्हणून ते बसतं. मग ते जात नाही तिथपर्यंत 99पर्यंत. ते जाणार किती? त्याची ती उडी मारायची क्षमता प्रत्येकाची ठरली तर ती त्याची 90 असेल तर ते 90 मारायला. पण ह्याच्या पुढचे जे आपण प्रयत्न करणार आहात ते त्यामुळे आपणच दुःखी होणार, दुसरं काही नाही. माझ्या कल्पना मला दुःखी करतात, जग दुःखी करीत नाही. अनेक गोष्टीवर त्यांचं लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे की माझ्या कल्पना मला दुःखी करतायत. अशा पद्धतीनं राहिलं म्हणजे ते तसं होईलच असं नाही. तुम्हाला ज्या पद्धतीनं राहायचं तसं राहा. ते झालं की एकीकर कोळ्या मिळाल. तर माझं काम झालेलं आहे, आता मी सोडून दिलं. आता त्याच्यानंतर जे व्हायचं ते होईल. हे त्यांच्याकडून आपल्याला सारखे संदेश मिळत असतात. हे माझ्यापर्यंत जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं केलं. आता उरलेलं काय होईल? उरलेलं काहीतरी निर्माण होईल त्यातून. हे मुलाचं अभ्यासाचं चाललं होतं तसं त्याचा अभ्यास होईल. आपण आपल्याकडून बस म्हटलं आहे, आपण स्वतः बसायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. हे काय लाईटपणे म्हणतात तसं आपण सगळं पुरवलेलं आहे. आता ह्याच्या पुढे किती त्याचे मार्क मिळणार? आता ते त्याला पडणार आहेत मार्ग. ते माझ्या मुलाला पडणार इथं घोटाळा आहे. दुःखाच्या एकेका मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. तेव्हा तसं हे दुसरं आहे की हे निवृत्त व्हायचं असेल तर माझं लक्ष त्याला फक्त गोष्टी पुरवण्याकडे असेल, त्यातल्या त्यात जे करणं जरुरी आहे ते करण्याकडे असेल. याच्या पलीकडे त्याला काय मिळणार आहे हे मी ठरवू शकत नाही. त्याच्या वाट्याला जर 70च तर 70च, त्याच्या वाट्याला 90 तर 90च, 95 तर 95च. पण माझ्या मुलाला 70 का आणि त्यातल्या त्यात दुसऱ्याच्या मुलाला 90 का हे त्याच्यात परत असतं. म्हणजे ते दुसऱ्याकडे बघायला गेलं तर दुःख नक्की ठरलेलं आहे. कारण कुठे बरं मनुष्य खाली कधी बघतच नाही ना. आपल्याला समजा 90 मिळालं आणि त्याला 85 मिळालं. बघा एवढा अभ्यास तो ह्याच्यापेक्षा जास्त करत होता तर 85 पडलेत. त्याच्याकडे नाही लक्ष जात. तो 90वाला 92वाल्याकडे बघणार, 92वाला 95वाल्याकडे बघणार, तर म्हणणार बघा त्याचं 95, आज त्याला 95 मिळाले. मी मागे एकदा हे म्हटलं होतं आपल्याला कदाचित, म्हणजे मला एकदम आत्ता आठवण झाली म्हणून. याला 90 पडले, त्यांच्यात बघा तो कमी अभ्यास करतो, सगळं करतो, तरीसुद्धा त्याला 95 पडलं. आता यावर आपण दोघं मिळून असलेला चहा गार करण्यात काय अर्थ आहे? पिऊन टाका का गरम असेल तर. पण तसं नाही होत. त्याला 95 पडले. तेव्हा एकदा मी म्हटलं होतं की एक लक्षात घ्यावं, हा आपला मुलगा आहे. बंध विमोचन राम, बंध विमोचन राम, राम बंध विमोचन राम. काय होते हे आपुले दुःख बंध जाणावे, जे स्वतःचं सोयीचं शोधावे साधावे, हे जे सगळं आहे ते त्याच्यासाठी आहे. हे त्याच्याकडे बघून हे ठरत नाही. साध्या भाषेत म्हणूनही असं सांगितलं की त्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला तसे मिळाले. आता ते कसे आहेत त्याच्यावर ते अवलंबून राहिलं असेल कदाचित. नुसतं हेरिडिटी हा काही काम नसतं, पण तरीसुद्धा ते ठीक आहे, तसं होऊ शकतं. आपलं लहानपणचं प्रगती पुस्तक चुकून कुठे आलं. बंध विमोचन राम, बंध विमोचन राम. काय होतं, हेच बंध असतं. माणसाला ही गोष्ट बंधनात टाकणारी आहे हे लक्षात पण येते की अरे मी तुलना करतोय त्यामुळे मी अडचणीत आलो आहे. मी मार्काला मार्क जोडतो आहे म्हणून असं होतं आहे. वास्तविक मार्कावर अवलंबून नाही. कदाचित असं असेल की हा 95 मिळतो आहे, मान्य आहे, त्याला 95 आहेत असू दे. सीझन चालला ना परीक्षेचा, त्यामुळे कदाचित जरा आठवण झाली. घरोघरी ते आता नुकतंच काही त्यातून सुटले आणि काही अजून सापडलेले आहेत, तर त्यामुळे हे आत्ता त्याची आठवण झाली जास्त. तर हे आहे बरोबर आहे. पण ते त्याच्याबरोबर आज समजा ह्याला काय 80% पडले, काय 85% पडले, पण त्याला वडिलांना तहान लागली तर ती कळायच्या त्यांनी मागायच्या आत तो पाणी नेऊन देतो. हे 95%पेक्षा जास्त मोठं आहे. तसं मोठं आता कुठेकडून बघणाऱ्याच्या अवलंबून आहे. समजून घ्यायला तयार आहे, ऐकून घ्यायला तयार आहे
आपल्याला अनेक वेळेला मुलांच्या आढळत असेल की काय सांगायला लागलं की ती वर बघतात आणि निघून होतात. काहीतरी सांगणार आहे तसं लक्षात आलं यांच्या, तरीसुद्धा जातात. आता काय करणार ह्याच्या पुढे? त्यापेक्षा ते निदान थांबून समजून घेत आहेत काय असं, बरं ठीक आहे करतो एवढं. अहो निदान सरकारी झालं तरी आश्वासन दिलं तरी चालते आपल्याला काय आता एवढी सवय झाली बाहेर घरात करून घ्यायची की मी अगदी आता उद्यापासून, म्हणजे उद्यापासून ना ते तेवढे सावध असतात म्हणून, तर ते उद्यापासून मी नक्की अगदी मनापासून अभ्यास करणार. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही एवढं काय मनाला लावून घेऊ नका. तुमचं काय टी व्ही बघायचं तो बघा, म्हणजे थोडक्यात म्हणजे तर तुम्हाला काय टी व्ही वगैरे बघायचं बघा, तुम्ही माझ्या अभ्यासाची काही काळजी करू नका. हे सुद्धा म्हणण्या इतपत, अहो एवढं सुद्धा सौम्यतेनं म्हणणं आणि निघून जाणं नच ऐकणं ह्याच्यापेक्षा काहीतरी फरक आहेच की शेवटी. पण तुलनाच करायची तर अशी करावी ना, आमची निदान ऐकतात तरी मला ठीक आहे एवढं म्हटलं तरी खूप झालं. आता कशावरती आहे ह्याच्याशी मी तुलनेत गेलो म्हणून मानसिक दुःख निर्माण झालं, तर ते माझं बंधन ठरलं. कारण अपेक्षा बंधनं घालते, तुलना बंधन घालते. ते बंधन घातल्यामुळे मी हे ह्यात पडलो म्हणून हे माझ्या वाट्याला दुःख आलं. आता समजा मी त्याच्या काय त्यांनी केलेलं काम आहे त्यानुसार हे मार्क बरोबर आहे, छान आहे, तू जे केलंस ते उत्तम आहे, त्याच्यापेक्षा तुला अजून उत्तम करता येण्यासारखं असेल तर कर, हे म्हटलं तर तो सुखी आहे, तुम्ही सुखी आहे. म्हणजे तुझे सुख तुझ्या हात, हे जे महाराज म्हणले त्या अभंगामध्ये ते खरं आहे, तुझे सुख तुझ्या हात. आता ठीक आहे की अजूनही समजा त्याची काही कॅपॅसिटी राहिली असेल, अभ्यास करण्याची अजूनही कुवत असेल, तर म्हणेन त्याला की अजून तुझी कुवत आहे, तुझं अजून कर, असं म्हणण्याने दोघांनी दुःख नाही आहे, दिशा आहे. माणसाला दुःख नसावं, दिशा असावी पुढच्या जाण्याची, तर ती आहे ना ह्याच्यात ठेवलेली. तर तशी दिशा असू दे की ठीक आहे आता एवढं आहे, हे जी काही धडपड केली त्या मनाने हे बरोबर झालेलं आहे, जी काही बुद्धिमत्ता होती ती वापरलेली आहे, हे छान झालं. आता ह्याच्या पुढे आणखीन तुला काय करावं असं वाटलं तर तू कर, मी याचा जसा आनंद घेतला आहे तसा त्याचा आनंद घेईन, असं जर म्हटलं तर म्हणजे एक बंध दूर झाला तो दोघांना सुखाचं झालं. असे किती बंध माणसावर असतील. मला सांगा, मी निसर्गाचा नियम मोडला आहे म्हणून मला त्रास आहे, मान्य, निसर्गाचा नियम मोडलाच आहे म्हटल्यानंतर मग पोट दुखणार आहे, त्याला काही इलाज नाही आहे. असं का उठून माणसाला उगाच जुलाब हे झालं असं होत नाही. त्याचं काहीतरी आधीचं निसर्ग नियम चुकलेला आहे. मग आता माझा निसर्ग नियम चुकला, त्याची शिक्षा मला आहे, मी खावं आणि त्यांचं पोट खावं असे निसर्गात मागण्यात अर्थ नाही. कारण हे मागणं सोपं आहे, पण उद्या ज्या वेळेला ते काहीतरी करतील त्यावेळेला मला दुखणार आहे, हेही लक्षात ठेवायचं. असलं काहीतरी नियम मोडायला लागेल तर आपण, म्हणून निसर्गाचा नियम हा ज्याचा त्याला लागू आहे. निसर्ग ह्याला यानं खाल्लं काहीतरी आणि त्याचा पोट बिघडला असलं करत नाही, यानं खाल्लं आहे त्याचंच, यानं चुकीचा काहीतरी निसर्ग नियम मोडला आहे तर ती चुकीचं ते त्यालाच फळ, ते दुसऱ्याला देत नाही आणि देत नाही, हेच चांगलं आहे. मला ज्या अर्थी अस्वास्थ्य आहे त्या अर्थी अस्वास्थ्य करणारी गोष्ट कुठली तरी माझ्या मनामध्ये आहेच. मी स्वस्थ नाही याचाच अर्थ काहीतरी असं माझ्याकडे आहे की ज्याच्यामुळे मला अस्वास्थ्य निर्माण होतं. मग ते दूर करणं कोणाचं काम आहे? ते काम मुळात माझं आहे. फक्त काम कोणतं आहे आणि दुःख कशामुळे आहे त्यासाठी हे सांगितलं. सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, बंधविमोचन राम माझा, बंधविमोचन राम माझा, बंधविमोचन राम माझा. सकल ऋषीमुनी भजति तयासी, सकल ऋषीमुनी भजति तयासी, तेचे एक सुख धाम माझा, तेचे एक सुख धाम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा. सकदर्शी मुनी कशासाठी त्याला भजले की त्याची एक सुखधाम त्यांना लक्षात आलेले आहे की हे एक एक बंध सोडवीत जाणारा जो राम आहे त्याच्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं सुखाचं धाम आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. सुखधाम म्हणजे याचा अर्थ ते बिल्डिंग नव्हे कुठली, कारण धाम म्हणजे आपल्याला नुसतं तेवढंच लक्षात आहे, अमरधाम वगैरे नव्हे बरं का.
चांगलीकरणासाठी सांग. तर तशा तऱ्हेचं काही नाही. धाम आहे ते सुखाचं धाम या अर्थाने की त्या ठिकाणी माणसाला आता ती सुखधाम असेल आणि जर असं असेल की त्या ठिकाणी हे जे सगळे ऋषीमुनी आहेत ते त्याला ते सुखधाम आहे म्हणून बसतायत, तर त्यांना फार मोठी सुखाची आशा लागली म्हणून ते करतात. तेव्हा ऋषीमुनीने ह्या अर्थाने आशेच्या पाशातून सुटलेले आहेत, त्यांना कशाला सुखधामाची गरज लागेल. तर त्या अर्थाने ते करीत नाहीत. ते करतात ते बघून आपण शिकावं आणि त्याच्या आधी त्यांनी काय केलं आणि कसा त्याने ओळखला नाही, काय त्याच्याकडे आहे हे कळलं म्हणून ते सकल हे ऋषीमुनी त्याला बसत आहेत हे आपण लक्षात घेतो. तर आपल्या लक्षात येईल की हे त्यासाठी का त्यांना तेच सुखधाम का वाटतं. तर तिथे गेला आणि दुःखी झाला असं झालं नाही, कारण त्याच्यात ते दुःखाची जी कारणं आहेत त्यातली एक राम बाजूला करतो आहे आपण. इथे कौसल्याचा राम मुद्दाम त्यांनी उल्लेख केला आहे फक्त, पण म्हणलं आहे ते सगळा भर शेवटी आत्मारामावर आहे. शेवट कशात झाला तर आत्मारामात झाला. बघण्यात कशात झालं तर या रामावर झाला. आता ही रामनवमी झाली, त्या रामाची आपल्याला जी काही कल्पना आहे त्याच्या संबंधीच्या जी काही माहिती आहे त्यानुसार तो कर्तव्यांचा धाम आहे, बाकी काही नाही त्याच्याकडे. त्या अर्थाने जे आपल्याला दुःखी करतं, मग ह्यालाच का राज्यावर बसवतात त्यालाच का बसवतात. त्या काळात मला असं वाटतं हे समजा हे जर ते ह्याला राज्याभिषेकाचं काय ते सगळं झालं, आपली सगळी पोथ्या पुराणं आपल्याला पाठेल, तर त्यावेळेला तिकडे जनकाला काय वाटलं असेल नाही, काय वेळ म्हणणार. जे आपल्याकडे म्हणजे साध्या भाषेत एकदम म्हणतो म्हणजे तेव्हा एकदम आपल्याला धक्का बसायला नको. काय वेळ आपले ह्याला राज्यावर बसवायचं, आम्ही मुलगी दिली हाणं वनवासात पाठवत होतं. काय वेळ जे आपल्या व्यवहारातलं जर हे असतं तर असं झालं असतं. तसं काही ते म्हणलेलं नाही, दिलेली आहे. ते बघतील काय करायचं ते लगेच सैन्य घेऊन आले नाही इकडे लगेच. एक तर त्यांना प्रपंचाचा स्वभाव पूर्ण माहिती आहे आणि दुसरी गोष्ट असली गोष्ट ते अडकलेली नाहीत. त्यांना जावई आणि तो समर्थ आहे तर करेल काय करायचं ते. आपली कन्या समर्थ आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे ना, पण ते वाटत नाही तुला काय करायचं. आपली कन्या समर्थ आहे ती बघून घेईल काय करायचं ते. त्यासाठी आपण लगेच दुसऱ्या दिवशी तार आल्यासारखं निघून सैन्यासह निघून जायचं काही कारण नाही आहे. ते बघतील त्यांच्या राज्यातला प्रश्न आहे ते हाताळतील, पण लगेच अगदी हेलिकॉप्टर करून लगेच देत उतरायचं काही कारण नाही आहे. ते बघतायत काय करायचं ते, कोण बसवायचं कोण नाही, कोणाला रानात पाठवायचा, कोणात वनात ठेवायचा, कोणाला इथे ठेवायचा, काय ते बघून घेतील. म्हणजे त्या अर्थाने ती बंधनात नाही, विदेही आहेत हे लोक. त्या अर्थाने खरोखर जनक विदेही आहे. त्या अर्थाने ह्या मंडळींना या कशाचा बंध नाही आहे. आपल्याला हे बंध आहेत, देहापासून बंध आहे माणसाला. म्हणून सुरुवातीची ती दुःख सांगितली ती एवढ्यासाठीच की टळत नाही माणसाला. समजा देहाला दुःख आहे तर अंबुराव महाराजांसारखं म्हणता येत नाही गुडघा आहे तो दुखणारच. आता गुडघेदुखीचा ज्यांना अनुभव असेल तेही म्हणू शकणार नाही, ज्यांना गुडघेदुखी नाही ते मात्र हे अंबुराव महाराजांचं हे राम त्यात काय एवढं बंध विमोचन राम बंध विमोचन राम. हे असं परदुःख शीतल म्हणतात ना तसं आहे. तर त्यामुळं त्याचंही काहीतरी असं असणार परदुःख शीतल तुला होणारच की तसं. ते त्याला काय झालेलं नसते ना, त्यांना काय एवढं दुखत नाही, त्यामुळे त्यांना त्याचं काय वाटत नाही. ते म्हणते असं काय एवढं त्याच्यासाठी काय एवढं गुळगुळवायचं काय कारण आहे. तुम्हाला झालं नाही हे म्हणून, तुम्हाला झालं म्हणजे मग सांगा तुम्ही, यात काही नसतं. हे असंच पाहायचं असतं, तटस्थपणे पाहायचं असतं. परमेश्वराने दुखणारा गुडघा पण गुडघा दिला ह्याच्यात समाधान मानायचं असतं. एक बंध विमोचन राम बंध विमोचन राम बंध विमोचन राम. ही अशी वागते, त्यांची मुलगी तशी वागते, त्यांची तसं बघितलं तुमची मुलगी वागली म्हणजे कळ ती तशी का वागते हे तिच्या आईला किंवा तिला माहिती असेल. पण एवढा पेशन्स नाही, सबुरी नसल्यामुळे माणसाला दुःख सोसावं लागतं. ती सबुरी नाही, किती गोष्टी नाही आहेत. म्हणजे असं दुःखाला दुसरं कारण काय नाही, हेच कारण आहे. आता त्यात जे पुढं म्हटलं आहे ना त्यामुळं थोडा गैरसमज होतो म्हणून त्याच्यावर वेळेत सांगून जातो. भावभक्तीच्या सुलभ साधनी, भावभक्तीच्या सुलभ साधनी, पुरवी सकल ही काम
भक्तीच्या सुलभ साधने पुरवी सकळी काम. मला वाटते बाकी सगळा अभंग नसला तरी चालेल मग असं असेल तर. पुरवी सकळी काम मनात आलं आत्ता घार पाणी प्यावं प्यावं, फॅन लावावे पुरवी सकळी काम. भावभक्तीच्या सुलभ साधने. आधी भाव आहे का, आधी भक्ती आहे का? मग ज्याला भक्ती आहे तो म्हणेल भगवंताची इच्छा आत्ता फॅन लावू नये अशी आहे. आता म्हटलं तर त्रास आता काही उरला नाही, कारण काय ही भगवंताचीच इच्छा आहे, तर त्यामुळे आता काही त्रास नाही. मग त्याच्यासाठी आधी त्याचं काय ठेवलं आहे ते महत्त्वाचं आहे. पुढचं नुसतं पुरवी सगळंही काम बराच सगळं बाकी सगळं बंद करून नंतर टाकले तरी चालते सगळे उद्योग, की एकच फक्त एवढं की पुरवी सगळे काम. त्यामुळंच ते म्हणले राम. नाही, तसं नाही, त्यासाठी राम म्हणले नाही. त्याने आधी भक्तीचं बंधन घालून दिलं आहे आणि भक्तीचे आधी भावाचं बंधन घालून दिलं आहे. भक्तीसुद्धा शुद्ध लागते. आपल्याकडे सकाम भक्ती माहिती आहे आपल्याला, तर ती विशिष्ट हे झालं तर ते करीन वगैरे, देवाशी व्यापार आहे तो. पण ठीक आहे म्हणतो, त्यानिमित्ताने देवाशी तरी व्यापार करतात, बाकीच्यांशी करण्यापेक्षा तो बरा म्हणून सकाळ आपल्याकडे क्षम्य बांधली. निदान भक्तीत आहे ते देवाशी तरी व्यवहार करतात, मान्य. त्याच्यासाठी ते करणार आहेत काहीतरी, काय जप करतील, काय पारायण करतील, काहीतरी करतील. या निमित्ताने का होईना पण संबंध देवाशी आला. आणि जर समजा असं झालंच की त्यांच्या प्रारब्धात आहे, गुरुदेवाला समर्थ आहेत, त्याने ते दिलं, तर त्यांना देवाचं थोडं प्रेम लागेल त्यामुळे. म्हणून सकाम भक्ती ही अपवादभूत बांधली आहे आणि तिच्याशिवाय काय होत नाही. महाराज म्हणले मधाचं बोट लावल्याशिवाय पुढचं नाही काम होणार, ते मधाचं बोट लावायला लागतंच. तर तशा तऱ्हेचं काम आहे म्हणून केली, करू देत, हे तिथपर्यंत ठीक आहे. पण तीसुद्धा पुन्हा खऱ्या अर्थाने भावाची जर असेल तर प्रश्न भावाचाच आहे. तिथे भावाने भक्ती शुद्ध होते, म्हणून भावाचा संबंध आहे. भक्तीला साधनं दिलेली आहेत. आता भजन दिलं आहे, काय आपल्याला दर्शन दिलं आहे. मग दर्शन दिले तर भक्ती झाली का? दर्शनाला जाऊन आला तर भक्ती झाली का? त्याची यात्रेला जाऊन आला भक्ती झाली का? कुठेही गेला, समजा स्वामींच्याकडे गेला, स्वामी भेटले का? हा मुद्दा आहे. आम्हाला गेलो तर राम भेटला का? हा मुद्दा आहे. तर त्या ठिकाणी आपण कुठलंही साधन घ्या, त्याला अमुक असं काही नाही. यात्रेला गेला, काशी विश्वेश्वर आपल्याला विश्वनाथ भेटले का? सत्पुरुषांच्याकडे गेलं, महाराज भेटले का? गोंधळ्याला जाऊन आलो एवढं ठीक आहे, गडावर जाऊन आलो एवढं ठीक आहे, ह्याला जाऊन आलो त्याला जाऊन आलो हे सगळं ठीक आहे, पण ते भेटले का त्या ठिकाणी? तर ज्याला भेटले असतील त्याचं दर्शन झालं. बाकीच्याला मूर्तीचं दर्शन काय, मंदिराचं दर्शन काय, बाहेर काय पसरलं आहे, काय बाग आहे, अमक आहे तमक आहे, त्याचं दर्शन काय, ते सारखंच राहिलं. कारण त्याच्या मागं भक्तीचा भाव होता, तो राहिला नाही. तो असेल तर खरं दर्शन आहे, तर मग राम आहे. तर मग तुम्ही काय म्हणाल ते कृष्ण आहे, काय म्हणाल ते महाराज आहेत, काय असेल ते समाधी असली तरी आपल्याला महाराज ते आहेत. हे आहेत म्हटल्यानंतर महाराजांचं मग त्याचा परिणाम त्याच्या चित्तवृत्तीवर नको करायला, त्याला व्हायला पाहिजे की त्याच्यात दर्शन घेऊन आला ना आता तृप्त आहे. कारण त्याला दर्शन खरं कशासाठी करायचं असतं हे स्वतः खरं विचार करायचा आहे. सत्पुरुषाचं दर्शन झालं तर फारच उत्तम. सत्पुरुषाच्या दर्शनामध्ये हे सामर्थ्य आहे. महाराज म्हणले की स्वतःच्या मागण्यांचा विसरच पडतो. त्याच्या जे काही त्याच्या मनात असेल ते सगळं रिकामं होतं त्याच्याकडे. सत्पुरुषाच्या दर्शनाला खरं जायचं असेल, देवाच्या दर्शनाला मनात जायचं असेल तर रामाच्या पायाशी सगळं ओतलेलं आहे. आमचं मनाचं भांडं भरलेलं आहे. हे हवं आहे, ते हवं आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. मला सांगा, ह्याला कुठे आपल्याला अशी कुठे जागा आढळते का की या ठिकाणी हे थांबणार आहे? घर नसेल तर घर होणार आहे, ठीक आहे, घर झालं. पुढे मुळबाळ नाही होणार आहे, झालं, बरं ठीक आहे. तर त्याच्या पुढे त्याचं काय ते व्हायला पाहिजे ना. ते तसंच आहे. मूल आहे, वर्षाचं मूल आहे, 2 वर्ष झाली तरी वाढ वर्षाचीच आहे, चालते का? त्याला असं वाटतं की नाही ते निसर्गक्रमाने सगळं झालं पाहिजे, सगळं झालं मोठं झालं म्हणून त्याला शाळेत मार्क मिळाले पाहिजे, ते इतरांच्यापेक्षा जास्त असले पाहिजे, ते त्याला ॲडमिशन मिळाली पाहिजे. मग तो ह्या साईडला नाही त्याच साईडला गेलं पाहिजे, त्याच्यासाठी पुढे काय ते त्यांनी केलंच पाहिजे. मग ते झाल्यानंतर मग काय होणार? मग आता झालं ना, त्या साईडला गेला, काय ते ॲडमिशन मिळत नाही, त्याकडे त्याच्यासाठी किती धडपडावं लागतं. ही साईड मिळव, ती साईड मिळव, मिळाली ना आपल्या मनासारखी साईड. आज संध्याकाळपासून जपाशिवाय, रामनामाशिवाय आपल्याला काही दुसरं नाही. असं झालं का त्या दिवशी? तुझं चाललं आहे ना व्यवस्थित? म्हणजे कशाला आता त्या फोनला त्रास, त्याला त्रास, त्याला आता गेलेलं नाही ना तिकडे, तिथे थांबलं ना आता. त्याच्यासाठीच आपण इतकी वर्ष धडपडत होतो ना. नाही तसं होत नाही. पण व्यवस्थित केलं पाहिजे तिथं अभ्यास. मग आपण जाऊन का काय होणार आहे? फोन करून का काय होणार आहे? करणारा तोच करणार शेवटी. मग तो करू दे त्याला. की तसं होत नाही. तिथे मन स्वस्थ बसायला त्याने मनाला अपेक्षा आहे, त्याची शाखा त्याला मिळावी ही अपेक्षाच होती. आणि त्यासाठी त्यानं पुन्हा अभ्यास केला पाहिजे ही अपेक्षा आहेच.
आता मग तुम्ही म्हणा काय मुलांना मोकळं सोडून द्यावं का, म्हणजे काय माणसं कशावर हे करतील, काय आर्ग्युमेंट करतील सांगता येईल. सोडून द्यावं म्हणजे सोडून देण्याचीच वेळ आलेली आहे. नाही दिली तरी तुम्ही ते सोडून दिलेलंच आहे. ते काय करायचं तेवढंच करणार आहे. कशाला आपण जीव खाली करून घेतात. त्याच्यापेक्षा रामनाम घेतलं असलं असतं कदाचित त्याच्यात ती सद्बुद्धी त्याला झाली असती. पण ती सद्बुद्धी होण्याऐवजी आपल्याला अस्वस्थ येते. तर लांब आहे हो. आता लांब आहे जवळ आहे, त्याच्यावर का तो अभ्यास करायचा अवलंबून राहणार आहे. त्याचा तो असेल तिथं त्या अभ्यास करणार, पण तसं होत नाही. त्याची पुन्हा अस्वस्थता लागून त्याला गेला आहे, पण त्याचं चीज झालं पाहिजे, त्याचं चीज झालं पाहिजे. आपल्या जगात आपण काय चीज केलं आपल्या जन्माचं ते आपण आठवून म्हणजे कळतं लागेल की काय चीज झालं. आपल्याला तर हे सगळं झालेलं आहे. आता शिक्षण झाली, मार्क मिळाले, ते काय झालं, त्याच्यानंतर ते काय नोकरी लागायची ते लागली. देवाच्या दयेने ती सुखरूपपणे पार पडली. मग आता त्याच्यानंतर आपल्या नरदेहा येऊन स्वहित करावे बस, आता दुसरं काय असं काही झालं आहे का. अजूनही असं वाटतं की काय ते आता मुलाचं झालं की पुढचं बघायला पाहिजे, नोकरीचं झालं की पुढचं बघायला पाहिजे. पुढचं म्हणजे नक्की कुठलं हे एकदा मला अजून एकदा कोणी काय सांगू शकलेलं नाही. मी विचारलं हे काय पुढचं म्हणजे काय. शिक्षण म्हणजे त्याला मार्क मिळायला पाहिजे, पास झाला पाहिजे, डिग्री मिळाली, चालेल पुढे. म्हणजे पुढे म्हणजे काय आहे, नुसती हातात डिग्री आहे पण नोकरी नाही हो. म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे. मग आता हे माझं थांबणार आहे कधी. बरं नोकरी मिळाली पाहिजे, मिळाली, छान आहे, पगार वगैरे चांगला आहे, जेवणा खाण्याची नीट व्यवस्था नाही हो. आपण जाणार आहे का, नाही. मग आता शांतपणे इथे स्वयंपाक करा, अन्नपूर्णा नैवेद्य दाखवा, घरात नैवेद्य दाखवा, त्याला सांगा तू चांगल्या ठिकाणी जेव. नाही होत तसं. काळजी लागून होते, काय होते कोणाटो, कसं वाढतात कोणाटो, काय देतील कोणाटो, काय खाईल कोणाटो, कुणाच्या संगतीने काय खायला शिकेल कोणाटो, काय सारखं. इकडे आपण राम 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 इतकं सगळं म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा राम 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 म्हणलेलं बरं. रामाला काळजी आहे. मग कशाला आपण महाराजांकडे जायचं, महाराजांकडे जायचं आहे ना, स्वामींच्याकडे जायचं ना, स्वामी आपल्या सत्तेनं त्याला तिथं व्यवस्थित ठेवा. हे खरंच जास्त प्रभावी आहे. आणि उरला वेळ स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, हां चाल, हे चांगलं आहे, तसं करावं. आता त्याच्यावर सत्ता आपली कुठं चालते बरं सांगा. आत्तापर्यंत तरी कुठे लहानपणी चालली होती, तेव्हा आता चालणार आहे. आणि दूर गेल्यावर तर आणखीनच नाही. मग कशाला ते करायचं. त्याच्यापेक्षा तो तिथे सुखी आहे. मी आपला काय माझं काय असेल, ज्याचे श्रद्धास्थान जे असेल ते तर विठ्ठल विठ्ठल म्हणत बसला तरी चालेल, उलटं बरं आहे. कारण विठ्ठलाचाच काळजी लागेल कदाचित त्याची माझ्यापेक्षा, आणि तोच जास्त काळजी करू शकेल माझ्यापेक्षा. तो त्याची बुद्धी ठेवेल, तो त्याचं काय ते योग्य त्याला हे देईल, दिशा देईल, त्याला माणूस देईल, त्याला हे सगळं देईल. पण तो देईल का नाही याची मला शंका आहे. मग आता मग शंका ही एक बंधन आणखी विमोचन राम हे सगळे बंध आहेत की आता ते सोडणार कुठे आपण. तिथे आता हे अपेक्षा बाळगली किंवा आता ही काळजी लागली, बंध आहेत सगळे हे. पण हे माणसाच्या लक्षात येते, त्याला काय वाटते हे आपलं कर्तव्य आहे. फार घोटाळा आहे की माझ्यावर हा बंध आहे का माझं हे कर्तव्य आहे. मी जे काय करतो आहे, ती जी काळजी करतो आहे, ती काळजी करणं असं माझ्यावर काही बंधन आहे का. म्हणून महाराजांना स्पष्ट सांगावं लागलं, काळजी घ्या पण करू नका. काळजी घ्यायची ती बरोबर आहे, ती घ्यायची. काळजी घ्यायची ही परीक्षेच्या पूर्वी जसं एखाद्याने अभ्यास करावा तसं काम आहे. आता रिझल्टची काळजी लागायचं काही कारण नाही. तो विनोबा म्हणायचे तसं आपली कर्म त्याची फळं द्यायला समर्थ आहेत. आता आपल्याला जर आपल्याच कर्मांची शंका असेल तर फळ तसंच मिळणार आहे, आधीच ओळखून राहायला हरकत नाही. कारण ते सर्वसाधारणपणे मुलांचं असतं बघा की, म्हणजे सगळ्यांचं नाही, आपली चांगली मुलं आहात तुम्ही, पण तरीसुद्धा मुलं आल्यावर सगळी परीक्षा संपेपर्यंत काय बोलत होती, शेवटी सांगतात जरा एक पेपर जरा थोडंसं ओळखायचं. हे सगळे बंधच आहेत. तो सुद्धा ते वाचवायचाच प्रयत्न करतोय. एक पेपराचं नाव सांगून ठेवलं आहे, म्हणजे त्याला अंदाज आहे कुठेतरी काय पडून, आपल्याला काही आलेलं नाही आहे. पण आता ह्यानं जर आत्ताच सांगितलं की ह्या पेपरामध्ये मला 50 मार्क मिळण्याची शक्यता आहे, ते इथंच रामायण घडेल, महाभारत नंतर, तर आधी ते इथंच रामायण घडायचं. मग त्यापेक्षा त्यांना पेपर सगळे छान गेले. हा एखादा थोडासा मला एकाच्या पेपरची थोडी शंका आहे. आता 2 महिने तर निवांत गेले. असं दुःखच टळत नाही आणि असे कर्माचे परिणामही टळत नाही, हे राम शिकवतो. हे परिणाम आहेत तर ते होणार तर म्हणून वर्तमानात जगा
हा जो मुद्दा आहे तो तेवढ्यासाठी आहे. वर्तमान आहे असं असं राहील ठीक आहे, पण त्याला त्यांच्याविषयी खात्री नाही, ह्याला ह्याच्याविषयी खात्री नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांना चुकवतात. तो म्हणतो नाही नाही छान झाली परीक्षा, एकदम सगळं व्यवस्थित, सगळे गेले ना व्यवस्थित, तुला जाय आता व्यवस्थित नाही, एक थोडासा जरा एक अवघड गेला बघू आता, ते एखाद्या होऊ शकतं तसं. हे करून हा पळ काढतो. पण तो म्हणतो त्यांनी सगळे व्यवस्थित दिले बघ, आमच्या मुलाला व्यवस्थित मार्क. ते नंतर ते कळतंच पुढे जीवनमध्ये काय होतं ते. तर मग ते जर कळणार आहे तर दोघांनी खरं म्हणजे वर्तमानात असेल तर म्हणावं असं असं झालेलं आहे. पेपरात साधारणपणे माझी अपेक्षा होती 90वर जाईन, पण आता 70च्या वर जाईन असं काय मला वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे म्हणणारे वडील भेटणार का, ठीक आहे म्हणणारी आई भेटणार का. 70 तू इतकी वर्षभर काय करतो. सुरू त्याच्या पुढं पट्टात लागला म्हणजे पट्टा म्हणजे चांगल्या अर्थाने एकदा सुरुवात झाली की ते जर असं काय करणार असतील तर तो म्हणतो 90च्या आसपास मिळतील, काय काळजी करायचं कारण नाही. आज त्याला माहीत आहे 70च्या वर जातील. त्यामुळं भक्तीतसुद्धा माझा भावानी ती शुद्ध झालेली असेल, मुलांनीसुद्धा तेच करावं, भक्तीच करावी. म्हणून तो गुरुदेव त्याच्यावर तवले. आज इथं ते बसलेत, आजही इथं सत्ता त्यांची चालते, नियंत्रित करतात. ते केवळ आता भाऊसाहेब महाराजांचा विषय निघालाच आहे तर केवळ शब्दावर भाऊसाहेब म्हणले की जो 3 तास नेम करील त्याला परीक्षेतसुद्धा अव्वल यश मिळेल. हे फक्त ऐकण्याचा विषय. ठीक आहे असं आहे का, बघू तर खरं. जगन्नाथ शंकर शेट मिळाले केवळ त्या नेमावर श्रद्धा, नामावर श्रद्धा ठेवली याने हे होतं. भाऊसाहेब सांगतायत किंवा पुरुष काय त्याचा स्वतःचा अर्थ मला काय मिळाल्यामुळे काय वाढणार नाही आहे, त्याचं काही कमी होणार नाही आहे, त्यामुळं काय होणार नाही आहे. त्यांनी नामाचं सामर्थ्य सांगितलं. आपण अनुभव घ्यायचा आहे तर मग आता अनुभव घ्यायचा तर नाम घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तो अभ्यास अधिक चांगला होऊन, अधिक दर्जाचा होऊन, अधिक एकाग्रतेनं होऊन आपोआप मार्क पडत आहेत. आणि पुन्हा एक कृपेचा हातचा असतो नेहमी भगवंताचा, त्यांच्या मागे जो राहतो. अनेक वेळा असं होतं अगदी पहिल्या नंबरला आलेला आणि दुसरा नंबरला 1 मार्काचा फरक असतो. तो कुठला असतो मला सांगा नक्की. तो एक हातचा आहे, तो भगवंत टाकायला तयार आहे. कारण भाव शुद्ध, त्यांनी शुद्ध केलेली भक्ती त्याच्याजवळ आहे. आज पहिली भक्ती जशी सकाम असते तशी सकाम असेल. त्यांना परीक्षा घ्यायची असेल, त्या विषयाची नामाची परीक्षा घ्यायची असेल की नामाने असं होतंच का खरोखर, तर बघा काय हरकत नाही. पण बघितल्यानंतर मागं निवडले परत आपण काय म्हणणार, हे काम झालं, हे झालं असेल कदाचित, ते आता मी एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस मी केलं, अमुक केलं, त्यामुळं झालं असेल, त्यामुळं ते काय नामाने होतं असं काय, तसं कसं, त्याच्यावरून कसं म्हणता येईल. ही संदेह. आणखी एक बंद आहे माणसं. संदेह आला की साधनाची, महाराजांनी काय शब्द वापरला, संदेह आला की साधनाची होळी झाली म्हणायची. जर भक्ती असेल आणि ती भावाने शुद्ध केलेली असेल तर गुरुदेव म्हणतील ते, या व्यतिरिक्त दुसरा पंथ नाही आणि गरज नाही. अन्य पंथा विद्यते अयनाय, हे जे गुरुदेव म्हणायचे नेहमीसारखा, ते जिन्यावरनं जाताना सुद्धा ते म्हणले वर जायला एकच जिना आहे. आणि म्हणले नान्य पंथा विद्यते अयनाय. जे भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं ते करणं हे माझं काम, या पलीकडे मी जाणत नाही. त्याच्यातनं काय नफा झाला आणि काय तोटा झाला बघायला ते समर्थ आहेत. आणि आपल्या नफ्या तोट्याच्या कल्पना हे आणखीन एक बंधन. एकाच्यात आता आपण किती सांगणार बंधन. तर नफ्या तोट्याच्या माझ्या कल्पना आहेत की ते जास्तीत जास्त मार्क मिळाले म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळाले, त्याच्यापेक्षा अजून जास्तीत जास्त मार्क मिळालेले आणखीन लोक असतात. मग त्यावेळेला असं वाटतं एवढे जास्त मार्क मिळूनसुद्धा काय उपयोग नाही, मग कशाला जास्तीत जास्त मार्कांकडे, कमीत कमी मार्क मिळाले म्हणून प्रयत्न करा. तसं नाही होणार. जास्तीत जास्त मार्क मिळावे म्हणून प्रयत्न करावे. पण असेच बाकीच्यांना पण पडलेले असतात, ते कदाचित त्याच्यापुढं 2 घरं पुढे असण्याची शक्यता आहे. त्यांना मिळेल ती काय, जे ॲडमिशन मिळायचे, काय कुठं जायचं आहे ते होईल ना. आपल्याला काही सगळ्या जगाला जो सांभाळतो त्यातले काही एक पक्षी सांभाळतो का तो,
आपण बाहेर निसर्गाकडे सारखं बघत असावं की त्यातला एक पक्षी तो सांभाळतो आहे दुसऱ्याला सांभाळत नाही, असं होत नाही. कितीही हिंस्र असू दे, किती अहिंस्र असू दे, काही असू दे, तो सगळ्यांना सांभाळतोच आहे. पाऊस पडतो तो त्याच्यात एखाद्या विशिष्ट पक्षाच्या डोक्यावर पडत नाही, पडतो त्यावेळेला सगळीकडे पडतो. मग तसं भगवंताची कृपा सर्वत्र आहे, फक्त घेणाऱ्याच्यावर अवलंबून आहे. त्याला किती गरज आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला अपेक्षा आहे का, त्यातून त्याला काय साधायचं आहे का? त्याला काही साधायचं नाही. मी फक्त आज्ञेचं पालन केलं, बाकी मला काय माहीत नाही. आता ह्याच्यामुळे जगाची निंदा असेल, ह्याच्यामुळे जगाची स्तुती असेल. कर्जत पहिला आला म्हणून लोक सत्कार करतील. आता 10वीत पहिला आला म्हणून सत्कार केला, मग 12वीत नाही आला म्हणजे तरीसुद्धा मी 10वीत नाही का आलो म्हणून त्यांनी बोला असं म्हणतं का कोणी? नाही, आता नाही. आता इथं काय संबंध नाही. आता जे कोणी आत्ता आलेत ते, मग आत्ता आलेत ते म्हणजे जग वर्तमानात आहे, जग काळाच्या पद्धतीनं वावरत आहे, जग पुढे पुढे जात आहे. तर मी पण पुढे पुढे जावं. आत्ता आपल्याला मार्क नाहीत. आपण आता काय करावं? ज्याची भक्ती शुद्ध आहे त्याला 10वीत मार्क पडले. मी उदाहरण म्हणून सांगतो फक्त. 10वीत मार्क पडले, ती फार मोठ्या प्रपंचाला लागू आहे. तर 10वीत मार्क पडले, सत्कार झाला, सगळं झालं, फोटो झाले, अवकं झालं, चौकं झालं, आणि आपल्याला फोटो मिळाले तर लगेच सगळे पाठवून झाले वगैरे, ते सगळं असतेच आपल्याकडे. त्यामुळे ते काय 200 लोकांना ते पाठवून झाले, असं झालं तसं ठीक. आता 12वीत काय झालं? 12वीत काही नंबर आला नाही. मग आता त्यावेळेला काय करणं काम आहे आपलं? आपलं आता तिकडे न जाणं. ते कोणाला मिळाले, ते कसे मिळाले, तो काय खरं काय एवढा अभ्यास करताना दिसला नाही वगैरे, ही कामं नाहीत आपलं. आपल्या यावेळेला खरं भक्ती जर शुद्ध असेल, भावाने शुद्ध केलेली असेल, तर त्याचं अभिनंदन करायला त्या कार्यक्रमाला जाणं, आणि काय जे आपल्याला त्याच्यासाठी करता येते ते करणं. वा, तुला साधलं बाबा असं म्हणणं, हे खरं काम आहे. हे शुद्ध भक्तीचं लक्षण आहे की त्यावेळेला दिली ती भगवंतानीच दिली, या वेळेला देतोय तोच देतोय. हे ज्याला जाणीव आहे त्याला जीवनात काही आलं तरी भगवंतच देतो याची जाणीव राहते. म्हणून म्हटलं ना, सगळीकडेच ती जाणीव राहते. उलटं त्यावेळेला आपल्याला म्हणजे महाराज उदाहरणं सांगायचं आहे की त्याच्यात अगदी जवळचे जे महाराजांच्या म्हणण्यापलीकडे दुसरं काही ज्यांना नाही जीवन, आजारी पडले तर ते ॲडमिट झाले. ते बघा, दवाखान्यात ॲडमिट झाले तर काय दवाखान्यामध्ये वातावरण असायचं. आता ही तर त्यांच्या काळातली गोष्ट आहे, जे तात्यासाहेबांच्या काळातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला काय स्वच्छता म्हणा, आई म्हणा, काय जे तिथे वातावरण, आरडाओरडा, त्यांचे भांडणं, काय खूप गोष्टी चालतात ते चालू आहेत. काय शेवटी एक वेगळा प्रपंच आहे, तर तसं ते जसं चालतं तसं चालतं. मग त्यावेळेला त्यांना काय त्रास व्हायचा तो झाला, सगळं झालं. पण ते प्रत्येकाला त्यांना डिस्चार्ज द्यायच्या वेळी 15 दिवसांनी, म्हणजे पूर्वी असं त्याचं इन्शुरन्स बघून ठेवून घ्यायची पद्धत नव्हती. तर त्यावेळेला कसं, त्यावेळेला काय ते बरा झाला की त्याला सोडायचा, त्याप्रमाणे बरा झाल्यावर त्याला सोडलं. तर सोडताना त्यांनी सगळे जे मंडळी होते त्यांना सगळ्यांना आभार मानून प्रत्येकाला काय काय ह्याला हे दे, रुमाल दे, त्याला अमुक दे तमुक दे करून सगळ्यांना तुम्ही माझी फार सरबराई केली, उत्तम. माझे 15 दिवस इथे जायचा योग होता, महाराजांची इच्छा होती म्हणून हे मी इथे माझे 15 दिवस गेले. मी सगळं माझं इतकं उत्तम सरबराई केली. त्यांच्या जवळचे जे होते, जे रोज हे सगळं अन्न द्यायला यायचं, पाणी द्यायला यायचं, अमकं द्यायला यायचं, बघायला यायचं, हे जे करणारे जे जवळचे होते ते त्यांना जरा शंका वाटली की तुम्ही एवढं सगळं करताय. म्हणले असू दे, म्हणले असू दे. नंतर ते डिस्चार्ज झाल्याबरोबर हे सगळ्या बाय कोण कोण होते, कोणाकोणाला काय त्यांना द्यावं वाटलं ते सगळ्यांना केलं, दिलं आणि सांगितलं तुम्ही खूप माझी चांगली सेवा केली. आणि ज्या वेळेला बाहेर पडले त्याच कामगारांनी त्यांना एक हार भेट म्हणून दिला, जसं गुच्छ भेट म्हणून देतो तसं एक शुभेच्छा म्हणून त्यांनी हार भेट दिला. हे बाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांना विचारलं की तुमची काही अशी सरबराई वगैरे केली असं मला काय वाटत नाही. मी तर बघतोय हाक मारली, 2 वेळा हाक मारली, 3 वेळा हाक मारली, 4 वेळा हाक मारल्यावर माणूस येतो हे मी बघतोय. तर तुम्ही माझी एवढी सरबराई केली असं तुम्ही कसं काय जाणं म्हणणं? ते म्हणजे मला वाचा चांगलं बोलण्यासाठी दिलेली आहे, आणि महाराज या वेळेला काय बोलले असते तुम्ही विचार करून बोललो. म्हणले बोलून तुम्हाला काय मिळालं? ते म्हणले ही सद्भावनेचा हार मिळाला. तो जो हार मिळाला ना तो त्यामुळे मिळाला. आता ह्या सगळ्यांचे दोष काढत जर गेले असते तर शेवटी बेरीज जी काय झाली असती त्याच्यापोटी आता हार तर मिळालाच नसतं हे आपल्याला माहितीच आहे. पण जाताना सुद्धा केव्हा एकदा जात आहेत हे आसिफ करून चेहरे करून बाजूला जे उभे राहिले असते त्याऐवजी ते निदान गुच्छ घेऊन हार घेऊन तरी उभे राहिले. ह्याचं कारण का? तर हे ठीक आहे, ते असू दे, जगामध्ये असं असणार आणि ह्या ठिकाणी वातावरणात आपण किती अपेक्षा करणार हे ठरलेलं आहे. तर त्यामुळे ही असे वेगवेगळे बंध आहेत, ते माणसाचे काढले. अपेक्षेचे बंध काढले, ह्याचे बंध काढले, तुलनेचे बंध काढले, हे सगळे बंध काढले. आणि म्हणून ते सुखधाम आहे. सुखधाम आहे एवढ्यासाठी की ज्या अर्थाने आपण सुख आणि दुःख व्याख्या करतो त्या अर्थाने नाही, की ज्या ठिकाणचं सुखदुःख हा विषय ज्या ठिकाणी नाहीच, मन रिकामं असलं ना म्हणजे सगळ्यात हलकं आणि सर्वात आनंदी असतं. बघा, मनाला भार नाही कसला, समजा काळजी वाटली कसली की मन जवळतं लगेच. बघा, कशी तरी असूया वाटली त्रास होतो, मत्सर वाटला त्रास होतो,
सगळ्याच आहे. संचय करा, त्रास होतो, काहीही करा तुम्ही कुठल्याही प्रकारे. ज्या वेळेला त्या याला मनाला आपल्याला ते वाटतं गोडीचं, पण प्रत्यक्षात ते गोडीचं ठरतं, नंतर जड होतं माणसाचं मन. तर ते जड झाल्यामुळे त्याला त्रास आहे. अभ्यास उत्तम करावा. मुलांच्या भाषेत असेल तर त्यांना सांगून ठेवतो की अभ्यास उत्तम करावा. शेवटच्या क्षणी मला नेहमीच म्हणणं असतं की शेवटचे काय तुम्हाला 2 तासाचा पेपर आहे, काय 3 तासाचा पेपर आहे, काय समजा 120 मिनिटं, 120व्या मिनिटसुद्धा मी वापरणार, अशा तयारीनं वापरायचं. आणि 121व्या मिनिटाला हात जोडायचे महाराजांना. महाराज आता याच्यापुढे तुम्ही जे देणार आहे ते मी आनंदाने घेणार. इतक्या प्रामाणिकपणे घेतलेलं असेल ना तर सगळे पुढचे दिवस एखाद्या चांगल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जातील, चांगल्या वातावरणात जातील, चांगल्या पद्धतीने जातील. हे सगळं हे सुखधाम. आता इथे तुम्हाला सुख आहे सगळं करून, नाहीतर इतकं सगळं करून हे राहिलं ते राहिलं ते राहिलं. ते जर व्हायचं असतं तर ते त्या 120 मिनिटाच्या आधीच झालं असतं, 180 मिनिटाच्या आधीच झालं असतं. ते यार्थी झालं नाही, त्या क्षणी सुचलं नाही, त्यार्थी महाराजांना तिथंच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यांनी ज्यात ठेवलेलं आहे त्यात ज्याला आनंद आहे हे कळतं, तो शुद्ध भक्त आहे. मला हवं आहे तसं त्यांनी करावं हे काम नाही, त्यांना हवं आहे तसं त्यांनी करावं. म्हणून सद्गुरू कृपेनंच हे कळू शकेल की त्यांना हवं आहे तसं त्यांनी करावं आणि मी फक्त आनंदात राहावं. काय करावं मी? तर माझं कर्तव्य करावं. आता ते माझं कर्तव्य 120व्या मिनिटाला सुरू आहे, 180व्या मिनिटाला सुरू आहे. मिनिट संपलं की त्यांच्या हातात ठेव. याच्यात काही मला त्या ह्याच्यावर मला आता जुनी आठवण झाली म्हणून सांगतो, झाली आपली वेळ तर आठवण झाली म्हणून सांगतो. आम्ही तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी त्यात कॉलेजला हे विद्यार्थी नव्हता, त्या ठिकाणी माझं सेंटर. तर ते म्हटलं ही आले बरोबर आणलेली पुस्तकं ते नेहमीप्रमाणे ते येतात, ते इन्व्हिजिलेटर असतात, ते कोणतरी प्रेक्षक नेमला जातो ते त्या संबंध त्या तो ब्लॉक नंबर वगैरे सगळं ठीक आहे, पण आत विद्यार्थी फळ्यावर लिहिलं असं ना, विद्यार्थ्यांचे क्रमांक 564 ते काय ते 602 काय ते लिहिलेलं असतं. आमच्यात नंबर लिहायला माझ्या एकट्याचा नंबर काय त्या तत्त्वज्ञानात कोण नाही लिहिलं तिथे, तर सेंटरलाच कोण नाही. पण त्याच्यासाठी एक माणूस ते लिहिणारा, ते सगळं बाग, त्याच्यावर नंबर, ते सगळं हे सगळं त्याच्यासाठी. आता ते काय माझाही पर्याय नाही, आता तिथे कोण नव्हतं ते त्याला काय करणार त्या कॉलेजमध्ये दुसरं कोण. तर ते सगळं झालं ते. आणि त्याच्यासाठी एक तपासायला माणूस, त्यानंतर ते पाणी द्यायचं असं मध्ये ते मठातलं पाणी आणून देतात उन्हाळ्याच्या दिवस असे, तर ते द्यायला माणूस, सगळी व्यवस्था. आणि आज मी विद्यार्थी ते एक तपासणी त्याची म्हणजे सुपरविजन आले. मग त्यांनी एक 10-15 मिनटं मी आले त्यांना सांगितलं ही माझी पुस्तकं बरोबर आणली होती, आत्तापर्यंत रिव्हिजन केली, 11 वाजले, माझी रिव्हिजनची वेळ संपली आहे, तुमच्याकडे देतो. तिकडे घंटा द्यायला तो किती माणसं एका सिस्टीम कामाला. मग मला नंतर मी म्हटलं त्यांना सर हे तुमच्याकडे असू दे, मी जाताना घेऊन जाईन ते. आणि ते बसले एक 10-15 मिनटं. असे माझे 4 पेपर होते. तर ते पहिल्या पेपरच्या वेळेला हे असं झालं. मग झाल्यानंतर ते म्हटले खरं जाऊन काय म्हटले आता मी काही थांबत नाही, जरा माझं काम आहे, मी करून येतो. मग म्हटलं वाटलं तर असं करा, तिची पुस्तकं ना ती बरोबर घेऊन जावा, म्हणजे तत्त्वज्ञानी पुस्तकं आहेत ती काय जे तर ती बरोबर घेऊन जावा. ते म्हटले तुम्ही म्हणता ह्याच्यात झालं ती राहू ते म्हटले जाताना तुम्ही घेऊन जावा, म्हणजे झालं. म्हटलं पेपर म्हटलं तुमचा झाला की मला स्टाफ रूममध्ये आणून द्या, मला माझ्या मागे अजून 17 कामं लावली ती मी करतो तोपर्यंत. कारण मला खात्री यातला काही उपयोग केला जाणार नाही, वापरला जाणार नाही, काही होणार नाही. हे तर ओपन बुक वगैरे नव्हतं बरं का त्यावेळेला. तर त्यामुळे ती तशीच असली तरी ते केवढं तरी रिस्क असेल, तर त्याचं काही नाही. ते म्हणते काय हरकत नाही. मग दुसऱ्या वेळेला ते काय म्हणले की आता एवढी सगळी म्हणलं मला जरा हे वाटलं सगळी एवढी अरेंजमेंट तुम्हाला करावी लागली म्हणलं. तर ते म्हटले आपण काही करायला नको पुढच्या वेळेला, कारण असे 3 पेपर काढायचे. तर ते काय करायला नको म्हणले, तुम्ही असं करा स्टाफ रूमच्या शेजारी इथे टेबल खुर्ची आहे तिथे बसा, तुमचा पेपर लिहा, झालं की मला जाता जाता द्या. म्हटलं तर सरळ काम असलं तर सोपं असतं, आणि सरळ नसलं म्हणजे मग चिठीत टाक, बाय त्या खिडकीत टाक, तो पळ तिकडे वाहन घेऊन एक मनुष्य तिकडनं ते त्याचं स्क्वॉड, त्याच्या मागं त्याच्यावर लक्ष ठेवणारं स्क्वॉड, त्याच्यावर लक्ष ठेवणारं स्क्वॉड, किती कोणावर काय लक्ष ठेवणार माझं काय गरज आहे. मला जे येतं ते आता काय अभ्यासायचं ते अभ्यासून झालं. 11 वाजेपर्यंत मला वेळ होता, त्यात काय करायचं होतं ते मी केलं. आता जे काय केलेलं आहे त्याचं जे काय होणार ते आता होईल लिहिताना, आणि त्यात जेवढं लिहून होईल तेवढंच माझं आहे, उरलेलं माझं नाहीच आहे. मग पुस्तकात लिहिलेलं आहे तर सुद्धा जेवढं माझं, मग मला तिथे तेवढं प्रमाणे करायला माझं संबंध संपला. आता काय जे लिहिलेलं आहे ते त्यांच्याकडे एकदा दिलं तर जाता ते टेबलवर काहीतरी काम करत असायचे, त्यांच्याकडे हा पेपर मला पेपर दिला, सही केली, 6 म्हणजे मला चहा देऊन पाठवलेली. नंतर ते उरलेले 2 पेपरला म्हणजे माझ्या मागं केवढा त्रास कमी झाला म्हटले. हा काही त्रास नाही म्हणले, तुम्ही इथे बसून देते शांतपणे लिहून झालं मला दिलं. म्हणजे म्हटलं तर खरं सरळ गोष्टी सरळच आहेत, पण मनाला खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो हे का म्हणावं लागलं. एवढ्यासाठी किती पुस्तक आहे आणि त्याचा याच्याशी काही समजून नाही. आपल्याला काय लिहायचं ते त्या 3 तासात लिहायचं, ते दिल्यानंतर त्यांच्याकडे पेपर दिला, आपलं काम संपलं, आपल्या वाटायचं आहे ते आपल्याला मिळणार आहे, भगवंत देणार आहे, तो राम.
त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून तो अमुक देवळातला वगैरे असं काही नाही. म्हणून ते शरण वेळले शेवटी त्याची जी ओळख आहे, सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन विमोचन भावभक्तीच्या सुलभ साधने, भावभक्तीच्या सुलभ साधने, पुरवी सकळ हि काम माझा, पुरवी सकळ हि काम माझा, विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. अंतस्त्यागी वही संगीतच आहे. हा राम का कौशल्याच्या पोटी जो राम जन्माला आलेले आहे, त्याच्यात जो राम आहे, जो आधीपासून आहे, त्याची ओळख मला गुरूंच्या कृपेमुळे झाली. नाही तर रामाचं चरित्र वाचायला बसले की 100 ऑब्जेक्शन काढतात. हे असं कसं, ते तसं कसं, तो त्याच्यात वालेला तसं कसं केलं, तसंच कसं केलं. हे चरित्रात होईल. इथे ते आकाराला आलेले आहेत. आकाराचे नियम त्यांना लागू झाले. ज्या राज्यात जगतात त्या राज्याचे नियम लागू झाले. जे एवढेलेले त्यांचे नियम लागू झाले. हे सगळं त्यांना यात आल्यामुळे झालं. नाही तर ते म्हणजे ते नव्हे. त्यांचं जे मूळ स्वरूप आहे, त्या रामाचं जे मूळ स्वरूप आहे, म्हणून विनोबा म्हणायचे, ज्याचं नाव दशरथाने आपल्या मुलाला ठेवलं त्याची मी भक्ती करतो. हे बरोबर. मग इकडे तिकडे शब्दसुद्धा आलत नाहीत कुठे, की ज्याचं नाव दशरथाने आपल्या मुलाला ठेवलं त्या रामाचा मी भक्त आहे. आता तो राम कुठला, तर तो आपल्या ठिकाणीच आहे हे सांगण्यासाठीच. म्हणून सद्गुरूची ओळख ती तेवढीच असते की तुझे सुख तुझ्या आत आहे, फक्त आता आत आहे. हे मी कोण आहे हे बघायला साधा जर आरसा लागतो तर माझ्यात राम आहे हे ओळखायला सद्गुरू लागणारच की त्याला. म्हणून तर समर्थांचं पहिल्यांदा आपण स्तवन केलं. आपली वेळ संपत आली की काय संपणार नाही. हे सुखधाम आहे ते एकदा सांगून ठेवतो. काय होतं, माणसाला असं वाटतं की हे आणलं ते आणलं म्हणजे आता हे सुखाचं होणार, मग आता ही वस्तू आणत. रविवार शनिवार आपले सगळे आता तर सेकंड डबल 5 काय ते असेल ते सगळे आता सगळे हे खरेदीतून आणण्यातच जातात. आणि मग अजायब घर होऊन बसतं घरामध्ये सगळे, काय कुठे हालायला जागा नाही. तशा तऱ्हेनं धाम भरून माणसाला सुखाचं होत नाही. त्याला असं वाटतं फक्त की. आणि तशी म्हटलं तर मग नंतर लक्षात येतं की काही नसतं आणलं तरी चाललं असतं. मग हेच आधी लक्षात गुरु आणून देतात. एवढंच गुरूंचा फरक एवढाच आहे. तुला गरज नाही आहे, नाही आणलं तरी जाण्यासारखं. आता आणूनच तुला हे शिकायचं असलं तर प्रत्येकाला स्वतःला ठेच लागल्यानंतर शहाणं व्हायचं स्वातंत्र्य जगामध्ये आहे. मग ते त्यांनी करावं. मग तेव्हा पट्ट्याच्यात तुमचं आयुष्य गेलं, त्याच्यामध्ये माझा पैसा गेला, त्याच्यामध्ये माझा वेळ गेला, त्याच्यावर चिंतन करण्यात 10 ठिकाणी जाऊन आलो, हे सगळं माझं वाचलं असतं. मग हेच तो गुरु सांगतात. म्हणजे गुरु ते त्याच्यातलं खरं सांगायचं तर सुखधाम म्हणजे अंतर्याम, मोकळं अंतर्याम हे सुखधाम आहे. मोकळं अंतर्याम, काही कसलेही हे नाही. म्हणजे म्हणून ते शत्रुमित्र नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही. त्याला जो आला तो त्यांचा आहे एवढं मला माहिती आहे. महाराजांनी पाठवला हे किती वेळा आता त्या साहेबांच्या आयुष्यात आपल्याला आढळेल. कोणाचे आढळेल, त्यांनी पाठवलं आहे ना. म्हणजे त्यावेळेला त्यांना बाकीचेसुद्धा म्हणजे प्रेमच आहे फक्त, की महाराज त्यांच्या प्रेमाचा विषय आहे, तो मला करायचा आहे. तो त्यांना नाम का घेतो, त्यांना आवडतं म्हणून घेतो. आता त्यांना आवडतं म्हणून नाम घेणं, यामध्ये नामाला जी क्वालिटी आहे ती आता काय करणार. मला सांगितलंच आहे रोज 10 म्हणा झालं तरी पाहिजेत, 1 तास तरी जप केलाच पाहिजे. मग आता करायचा, मग आता काय करणार. आता काय असलं असेल तर नका करू पाहिजे. त्याला त्या रामाला त्रास, माळेला त्रास, आपल्याला त्रास, लोकांना त्रास. काय नाम नाही घेतलं चालेल. हात जोडा फार तर अगदी शक्य असलं तर. ते सुद्धा त्यांनी जोडा म्हणलेलं नाही. ते बरं.
पण भावाचं असं शुद्ध असलं सुखदा अंतर्याम मोकळं आहे. तर आपल्या अंतर्यामात डोकावून बघायला गुरु सांगतात. आरशात जसं डोकावून बघावं लागतं, आपल्याला व्यवहार सांभाळायचा आहे तर आपण सकाळी उठल्यावर आरशात डोकावून बघावं. बरोबर आहे ना? हे करतो ना. आता माणसं 25 वेळा करतात ह्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण निदान एक वेळ तर त्यांनी ते करावं. कुठे बाहेर जायचं असेल असं करावं. बरोबर आहे ना? काही चूक असली एवढी तेवढी काय असली तर दुरुस्त होऊन जाईल, ह्यासाठी करावं. पण ह्याच्यापुढे जे कराल तो प्रपंच आहे. पहिल्यांदा जे बघाल ते कर्तव्य आहे. लगेच फरक आपल्याला राम आपले दाखवून देतो. तसा अंतर्यामीचा राम जागृत असला म्हणजे मोकळं जे आहे अंतर्याम ते खरं सुखधाम आहे. तर त्याच्या मनात अशा किती गोष्टी आहेत, असू आहे का, मत्सर आहेत का, हे आहे का, ते आहे का, त्याचा विचार, त्याचा विचार, त्याचा विचार, ह्यापेक्षा त्यापेक्षा सगळं काढून बाजूला ठेवलं तर काय राहील? मला सांगा, एकदम हलकं होईल. हे वस्तूनं आणल्याने जसं घर भरून आपल्यालाच फिरायला जागा राहत नाही आणि आता काहीतरी काढलं पाहिजे असं वाटायला लागतं, यातलं कोणाला तरी देऊन टाकलं पाहिजे, काहीतरी निदान मोडीत तरी निदान त्याच्यावर एक डबा येतो म्हणजे पुन्हा ते परत आणि असू दे, पण निदान काढलं ना काहीतरी जावं, तेवढं कमी झालं. तर तसं मला सांगा, जी गाडी आपल्याला आधीच ओढायला जड आहे त्याच्यात आणखी जर 4 वस्तू भरल्या तर हलकी होईल का जड होईल? एवढं साधं आहे. म्हणजे हे खरं सांगायचं मोठ्या माणसानं काय आपण सांगायचं, सगळी मोठी आपण जाणती माणसं आहात, तर त्यामुळे याच्याने काय होत नाही. तर तसं लक्षात ठेवलं ना तर ट्रॅव्हल लाईट हे नुसतं तिथे लिहायच्यासाठी नाही, ते आपल्याला अंमलात आणण्यासाठी आहे की जितक्या कमीत कमी गरजा आहेत, जेवढी मूळ गरज काय तेवढं करायला जा पुढे. काय नाही, हलके झाले एकदम, काही व्यापच नाही. वस्तू असली की व्याप आला, जितक्या वस्तू तेवढे व्याप आले. बरं, जे काही वस्तू गरजेच्याच आहेत ते बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडे काय गरजेचं आहे? गरजेचं नसलेलं काय असं एकदा लक्षात आलं तर, हे मी वस्तूबद्दल म्हणत नाही, अंतर्यामाबद्दल म्हणतो. अंतर्यामात काल परवा तेरवा कधी कधी काय 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 सगळं झालेलं एवढं साठवून ठेवलेलं असतं. आणि कोणी ऐकायला नसलं ना म्हणजे मनुष्य भेटला की त्याची सापडला समजा तो त्याच्यात, तो सगळं त्याचं ऐकून काही नाही, ते सगळं मोकळं असावं अंतर्याम. यामुळे म्हणून त्यांना ती झोप लागते, ती त्यामुळे लागते. त्यांना डुलकी लागायची म्हणजे बसले की डुलकी झाली, म्हणजे शारीरिक स्थिती म्हणून नाही, मानसिक स्थिती म्हणून. कधी? कारण का? तर ते म्हणायचे हा हलकं असतं, मोकळं असतं. त्यांना एकदा विचारलं होतं तेव्हा, हे मोकळं असतं म्हणले. मला सांगा, आपण म्हणू शकू का हे मोकळं आहे म्हणून? हो, इतकी 100 गोष्टी त्याच्यात भरल्या आणि ते इतकं जड झाले त्यामुळे तो झोप लागत नाही, तळमळत राहतो मनुष्य. तर काय तळमळ करायचं कारण आहे? जे होणार आहे ते जगामध्ये ठरलेलं आहे. ते काल होणार होतं ते काल झालं, आज जे होणार आहे ते आज होणार, उद्या होणार. माझं आज काय काम आहे? काढायचं आहे का मोजवायचं आहे? जेवढा करायचं तेवढं झालं की माझं काम संपलंच. तर तसं व्हावं ही ओळख त्या रामाकडून. म्हणून रामाला राज्यात जीव अडकलं नाही, रामाचा ह्या कुठल्याही याच्यात जीव अडकलेला नाही, त्या भांडणात नाही, हे नाही. कर्तव्याचा प्रश्न आहे ती सगळी मार्गी लावायची आहेत, बरोबर. पण आता आपल्याला आज्ञा काय आहे? आता त्यांच्या भाषेत ती वडिलांची असेल की आपल्या भाषेत गुरूंची असेल, काय असेल पुरुषांची असेल, काय असेल ती त्यांची आज्ञा काय आहे? तर आता आपण वनात जाऊ, तर वनात जावं. वनात जावं काय चेष्टा आहे का म्हणून सांगा? इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला त्या तत्कालीन परिस्थिती लक्षात येते म्हणून आपण 4 दोषाची यादी देतो, पण आदर्शांची यादी द्यायची ठरवली तर पुरणार नाही आपल्याला, कागद पुरायचं नाही एवढी यादी आहे. ती काय आहे? तर ती त्याचं मन कुठे अडकलं नाही हे दाखवते, बाकी काही नाही. त्याचं मन कशातच अडकलेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने ह्याच्यात आता हे करायचं आहे म्हणल्यावर करायचं आहे. म्हणून जे अर्जुनाच्या बाबतीत झालं, कृष्णाने जे केलं त्यावेळेला महाराजांनी जी कमेंट केलेली आहे ती लक्षात ठेवण्यासारखी, की त्याच्या जागी एखादं यंत्र असतं, त्यानं जे काम केलं असतं ते शेवटी अर्जुन करायला तयार झाला. हे ह्यात खरं गुरु शिष्यपण आहे, की त्यांनी इथं रथ उभा केला आहे ना, इथे बाण मारायचं आहे. ते कोण आहे हे आपण काळजी करायचं कारण नाही, तो सारथी बसलेला आहे. त्याने ज्या ठिकाणी नेऊन रथ उभा केलेला आहे तिथं बाण मारायचं आणि ते त्याला हरवायचं, एवढंच आपलं काम आहे. आपलं काम त्याच्याशी युद्ध करणं हे आहे. कोणाशी युद्ध करणं आहे ते ठरवायला आहेत ते बसलेले, आणि आपल्यात आपलं प्रारब्ध बसलेलं असतं आणि सद्गुरू बसलेले असतात, ते गुरु असतात. त्यांना बरोबर काय करायचं ते कळत असतं. पण मी डोकं चालवतो, अडकून बसतो आणि नंतर गुरुनं त्यात ओढतो. तसं काय करू नये. आपण काय करायचं? ते आपल्याला ठरलेलं आहे तेवढं काम करायचं. अंतर्याम मोकळा आहे. पुढे कुठे जायचं आहे ते आता ते ठरवतील तिकडे जायचं आहे. त्यांनी इथं रथ उभा केला म्हणून हे माझं शत्रू नाही, मित्र नाही, बरं ह्यांचं काय व्हायचं ते ठरलेलं आहे. माझ्या हातूनच मारायचं असेल माझ्या हातून होणार. हे जे काय आहे हे सगळं ठरलेलं आहे आणि खरोखरच एक डिव्हाइन अरेंजमेंट आहे. ते बया जे काय म्हणायचे त्या प्लॅनिंगमध्ये ते विसरतात. तर तसं ते लक्षात ठेवा नेहमी. आपण सगळं व्यवस्थित काय ते नियोजन करावं आणि एक चौकोन मोकळा ठेवा. हा भगवंताची इच्छा. आता ह्या सगळ्याचं मी जे काय करून ठेवलेलं आहे ते माझ्या डोक्याने मी चांगलं म्हणूनच केलेलं आहे, पण माझंच डोकं आहे शेवटी.
पण तसं वाटत नाही आपल्याला. आपलं लोक म्हणजे एकदम सुपिरियर वाटतं. तर तसं काय वाटून घेऊ नये. त्याच्यामध्ये असं काय सुपिरियर नाही, जे आईस्टाईन झाले हे झाले सगळे हारून गेले, शेवटी काय नाही माझ्याकडे काही नाही, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं. संशोधनाच्या बाबतीत रडायच्या वेळेला शेवटी हे संशोधन मी केलं नसतं तर बरं झालं असतं. ही मोठमोठ्या माणसांची अवस्था झाली, त्यांची चरित्र बघितली तरी आपल्याला लक्षात येईल की नाही हातात. हिटलर झालं तरी हातात नाही. म्हणजे असे हुकुमशहा दरारा आहे ज्यांना लाखो माणसं ज्यांनी केलेली आहेत, हत्या केली, त्यांच्यासुद्धा शेवटी हातात नाही राहिलं. म्हणजे ह्यांच्यावर शेवटी काय पाळी आली की तुम्ही 1,00,000 लोक मारले असेल, 2,00,000 लोक मारले असेल, बरोबर आहे, पण शेवटी स्वतःला हत्या करायची वेळ आली. म्हणजे काय झालं ह्या सगळ्याचं? म्हणजे आपलं लोक बरोबर होतं का? तर नव्हतं. हा त्याचा ऐतिहासिक पुरावा आहे, बाकी काय नाही. तर ते लक्षात ठेवून हे केलं आहे. अल्पमतीप्रमाणे माझ्या जे काय करायचं ते केलं. आता ह्याच्या पुढं माझं डोकं मोकळं आहे. आता पुढचं काय काम? म्हणजे मी नाम घ्यायला मोकळा झालो. मी नाम घ्यायला मोकळा होत नाही, ही अडचण आहे. आपला संबंध नामाशी आहे, त्या रामाच्या नामाशी आहे ना, मग ते घ्यायला मी मोकळा असत नाही. कारण माझं बसलो की नाही की काळजी यायची लगेच, ती आठवतच लगेच. म्हणजे त्याचं नाव खरं सांगायचं तर किंवा त्या प्रसंग नामाला बसेपर्यंत कुठं डोक्यात सुद्धा नसतो. पण नामाला बसला मनुष्य की यादी केल्यासारखे प्रसंग समोर येतात. असं घडलं, तसं घडलं, हे असे बोलले, ते तसं बोलले, हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं. हे सगळं ते नामाला बसल्यानंतरचा कार्यक्रम आहे. तर ते अंतर्याम मोकळं नसल्याचं लक्षण आहे. अंतर्याम तेचीच एक सुखधाम. तर हे ते सुखधाम आहे. आणि म्हणून ऋषीमुनी बसतात की अशा तऱ्हेचं सुखधाम आमच्या अंतर्यामी असावं. आमचं अंतर्याम असं मोकळं असावं, ते तुलनेत कशात मचनात कशात अडकलेलं नसावं. ही सगळी ओझी आहेत. त्यांनी माझंच मन जड होतं. त्याने आजपर्यंत कोणाचा काही फायदा झालेला नाही. तर ते ज्याला कळलं त्याला हे कळलं. मग हे त्या शांतचित्ताने रिकाम अंतर्यामाने धावं, ते सुखधाम आहे. आणि भक्तीला सुद्धा ही भाव असू दे त्याच्यातलं, तर मग त्याला काय माप? काही माप आहे. प्रेम असतं फक्त. ब्रह्मानंदांनी कडबू केले सांगतात ना, तसे ते ब्रह्मानंदांनी कडबू केले. महाराजांच्या शेजारी तात्यासाहेब जेवायला बसले. ते महाराजांच्या शेजारी त्यांचं स्थान असायचं आपल्याला माहितीच आहे. तर त्यावेळेला ते कडबू केले. तर ब्रह्मानंदांनी आग्रहाने तात्यासाहेबांच्या पाठी म्हणतात. तात्यासाहेब कसे होते, ते पूर्वीपासून इंजिनियर, त्यांचं ते सगळं शिस्तबद्ध असायचं. सगळं जेवणसुद्धा अगदी प्रमाणात, तेवढ्याच्या पलीकडे जेवायचे नाही. तर हे सगळं त्यांचा नियम होता, पण ब्रह्मानंदांनी घातले. आता त्यांच्या मनात 4 कडबूत त्यांना जमण्यासारखं नाही. एखादा कडबूत ते खाऊ शकतील, पण त्याच्या पुढचा जमण्यासारखा नाही. महाराज बाजूला बसले. ते 4 कडबूत टाकलेले बघितले. वास्तविक तात्यासाहेब भाऊसाहेब काही म्हणालेले नव्हते, पण महाराज त्यांच्या कानात म्हणले, मला उष्ट चालतं बरं का म्हणले. यांनी उचलून 3 कडबूत त्यांच्या पानात टाकले. तेव्हा बाबांनी त्यांना नंतर विचारलं, हे घडलं आणि तुम्ही मला गोष्ट चालतं का म्हटलं. बरोबर, तुम्ही त्यांच्या पानात तुम्ही त्यांच्या कसे टाकले? ते म्हणले, अहो ते टाका म्हणले ना. विचार करायचं कारण नाही, भक्ताचं काम. म्हणजे खरं सांगायचं ना, भक्ती ही सुलभ आहेच. ती काय सुलभ साधने, त्यातलं सुलभ काय आहे त्याच्यातलं. तर हे भक्ती तो कठीण शोळावरील पोळी, हे पण आपण वाचलं आहे. हे पण भावभक्तीच्या सुलभ साधने म्हणतात. ते सुलभ काय आहे, तर आज्ञेनंतर काही विचार करायचा नसतो, हेच सुलभ आहे त्यातलं. पण ते होत नाही ना माणसाकडनं. मग तिथे जे आड येतं ते दूर होणं हे साधन आहे, बाकी काही नाही. तर ते केलं म्हणून शरण ही वेळा. कारण तिने लक्षात आलं, पुरवी सकळ हे काम म्हणजे असं नाही आहे. पुरवी सकळ हे काम म्हणजे मुळात आधी भक्तीनं शुद्ध झालेल्या मनामध्ये इच्छा असतच नाही. मग सगळं पुरवलं या म्हणण्याला फक्त आपल्याला कळावं या भाषेत सांगितलं एवढाच अर्थ आहे. पूर्वी सगळे काम जर तसं होणार असेल ना, तर बाकीचं सगळं करण्यापेक्षा ती भक्तीचं बरं. भक्तीच्यापेक्षा काय करायला लागतं? किती 10,000 जप तेवढ्यात होईल? मला विचार लोक भेटतात म्हणजे असं जर की ह्याला किती जप करायला लागेल म्हणजे ह्याला याच्यासाठी तुम्ही काहीच करू नका. जपसुद्धा नाही केला तरी त्यापेक्षा प्रार्थना उपयोगी पडेल. कारण मोजण्याने मिळणारी वस्तू नाही आहे ही. तुम्हाला समाधान हवं असेल तर ते त्याच्यासाठी तुम्हाला नाम घेता येईल. ती मोजण्याने मिळणारी वस्तू नाही. तुम्हाला जे मिळवायचं ते त्याची किंमत काय ते बाहेर विचारा, त्याप्रमाणे किंमत द्या. जमेत भेटत असेल तर करा, कर्ज काढा, नसेल तर करू सोडून द्या. ती त्यातली वस्तूच नाही. पण ती इतकी सुलभ का झाली आहे, तर भावांनी भक्ती शुद्ध झाल्यामुळे अमुक एक मागणे ते सरे ऐसे करी देवा. नाहीतरी सेवा सांगा पुढे ते करतो, नाहीतर गप तरी बसतो. तुम्ही एकदा काय ते सांगा, मागणे ते सरे ऐसे करी देवा. तसं आता त्यांचं झालेलं आहे. ते मागणंच नाही मुळामुळे. आता ज्यानं काही मागितलंच नाही त्याला काही दिलं हा प्रश्न उद्भवत नाही. म्हटलं तर त्याला सगळं दिल्यासारखं आहे. कारण त्याला काहीही हवं असलं तरी त्याची तयारी आहे भगवंताची. आपल्याला जे खरे भक्त आपल्यामध्ये असणारच, तर ते जे कोणी असतील किंवा सगळेच खरे भक्त आहेत असं म्हणून, तर क्षणभर असा विचार करून बघा, आपलं जर भगवंताचं खरोखर नातं उत्तम असेल, ही जी भक्ती शुद्ध भक्ती म्हणतात ती असेल, आत्यंतिक प्रेम असेल, तर आपण इच्छा मनात करावी आणि ती व्हावी असं काहीतरी होतं.
मग तसं झालं ना, अपराधी वाटतं माणसाला, की काही इच्छा बाळगू नये, कारण त्यांना काय काम लागत असेल. आपली अनन्यता ठीक आहे, पण त्यांना किती काम लागतं, त्यामुळे असं मनात येतं उलटं. इथपर्यंत भक्तीची मर्यादा आहे. आणि शेवटी म्हणूनच अंतर्यामात गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हा जो राम आहे हा एक वेळ अंतरेल. काय आहे ते समजा दर्शनाचे, देऊळ एक वेळ लांब राहील, कदाचित आपण तो गाव सोडू, त्या ठिकाणी ते नसेल, पण राम हा तिथे राहणारा राम नाही, जो माझ्याबरोबर अंतर्यामी कायम आहे. माझ्या श्वासाबरोबर त्याची मला जाणीव होते, जो माझ्याबरोबर कुठेही आहे. तुम्ही दवाखान्यात जा, नाहीतर तुम्ही राजवाड्यात जा, नाहीतर फिरायला जा, नाहीतर देशात जा, नाहीतर इथं राहा, काही असू दे, परदेशात जा, काही करा, तुमच्याबरोबर जो असतो ना, जो कायम ह्या मूळ प्राणाला जिवंत ठेवण्याच्या श्वासाच्या रूपाने असतो, तो जो राम आहे तो खरा आहे. आणि म्हणून या आत्मारामाला ते शरण आहे. बाहेरच्या मूर्तीचं काय होते, आपल्याला तिथे जायला ती उपयोगी पडते एवढं लक्षात ठेवावं. तो भाव निर्माण व्हायला उपयोगी पडते एवढं लक्षात ठेवलं की काय हे पुढे अवघड मार्ग नाही. आणि म्हणून शरण ही वेणा आत्मारामा. आता ह्यातला जो शेवट आहे तोच खरा महत्त्वाचा, की पावली पूर्ण विराम. शरण गेल्यानं काय होतं, शरण गेल्यानं सगळं पूर्ण होतं. ते नामाने जसं सद्गुण्यम तसं होतं ना, तसं आहे ते. सद्य वंदे तमच्युतम. शेवटी कशाला म्हणायचं मग, ते एवढ्यासाठीच की जे काय राहिलं असेल परिपूर्ण तदस्तु मे. असं शेवटी एकदा म्हणतो का, तर ते नाम एकदा घेतलेलं आहे, हे नाम घेतलं ना, आता सर्व जे काय राहिलं असेल ते सगळं परिपूर्ण, ते पूर्ण आपोआप होतं. आणि हे आपोआप होण्यात मजा आहे, आपण पूर्ण करण्यात मजा नाही, कारण आपण पूर्ण करते नाहीत. शिकायचं ते बारीकचं थोडंसं आहे, म्हणून तेवढं एक मिनिट, की त्यात आपण पूर्ण करून जे जगात पूर्ण होत असतं, तर आपल्यापेक्षा कैक पटी बुद्धीनं म्हणा, शक्तीनं म्हणा, श्रेष्ठ असलेली माणसं आहेत, त्यांना नाही पूर्ण करता आलं. आपल्याला करता येईल का, जगामध्ये पूर्ण होणार नाही, कारण जरा अपूर्णतः हा स्वतः स्वभाव आहे, त्यामुळे तिथं ते पूर्ण होणार नाही. पण माझ्या मनात मात्र पूर्ण होऊ शकतं. माझ्या मनानं कधीही पूर्ण, ते काय आहे, कारण तिथे ते क्रियापद तसं वापरलं आहे, आपण बघितलं असेल तर. शरण वेणाबाई आत्मारामाला शरण गेल्यानंतर त्या पूर्णविराम पावली असं म्हणतात. म्हणजे मी ते यश खेचून आणलं वगैरे अशातला प्रकार नाही आहे काही. पावली पूर्णविराम, ते पावलीवर लक्ष ठेवावं. आपलं काम आता पूर्णविराम पावायचं आहे. समजा त्यांनी आपल्याला सद्गुरूंनी काय म्हणा, गुरुनी म्हणा, रामाने म्हणा, काय जे आत्मारामाने म्हणा, आपल्याला समाधान द्यायचं तर ते त्यांनी द्यायचं आहे. माझं काम काय आहे, शरणही वेणा, हे माझं काम. बंध विमोचन राम बंध विमोचन राम बंध विमोचन राम बंध विमोचन राम. सकल ऋषी मुनी भजति तयासी. सकल ऋषी मुनी भजति तयासी. तेची एक सुख धाम माधा. तेची एक सुख राम माधा. अंध विमोचन राम माधा. बंध विमोचन राम माधा. बंध विमोचन राम माधा. बंध विमोचन राम माधा. सद्गुरु कृपया ओळखला जो. सद्गुरु कृपया ओळखला जो. कौसल्येचा राम माझा. कौसल्येचा राम माझा. बंध विमोचन राम माझा. बंध विमोचन राम माझा. बंध विमोचन राम माझा. बंध विमोचन राम माझा. भावभक्तीच्या सुलभ साधनी. भावभक्तीच्या सुलभ साधनी. पुरवी सकळ ही काम माझा.
सकळ हि काम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम माझा शरणैवेना आत्मा रामा शरणैवेना आत्मा रामा पावली पूर्ण विराम माझा पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम बंध विमोचन राम जानकी वनस्मरण जय